हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इकॉनॉमिक्स या सब्जेक्टची रिव्हिजन तुम्हाला या सेशनमधून होणार आहे. याच्यामध्ये आपण काय कव्हर करणार आहे तर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा इकॉनॉमिक्सचा घटक म्हणजे लोकसंख्या टॉपिक असू द्या किंवा इतर जे मुद्दे असतील, दारिद्र्य असू द्या, बेरोजगारी असू द्या, हे सर्व कव्हर तर होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12वी इकॉनॉमिक्सचं पुस्तक त्याच्यातलं इम्पॉर्टंट टॉपिक, फक्त इम्पॉर्टंट म्हणजे परीक्षेला यातलं काय विचारलं जाऊ शकतं, किंवा 11वी इकॉनॉमिक्सचं पुस्तक त्यातलं परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं, असा IMP पॉईंट असणारं सेशन हे तुम्हाला यामधून कव्हर होणार आहे. आता याच्यामध्ये कव्हर होताना कसं होणार आहे, एक तर सराव प्रश्नसंच याच्यावर आपला जास्त भर असणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुम्हाला थिअरॉटिकल किंवा थेअरी स्वरूपामध्ये सुद्धा त्याचे सेशन्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. एक मोठं ब्रॉड लेक्चर असणार आहे. ओके, 8-9 तासापर्यंत जाईल त्या अप्रॉक्सिमेटली, पण त्यातनं बराचसा घटक तुम्हाला यातून पाहायला मिळणार आहे. ओके, हे सर्व लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे. दुसरं म्हणजे जर तुम्हाला आणखी टेलिग्राम चॅनल जर तुम्ही वापरत असाल तर टेलिग्रामवर MPSC ट्रिक्स या नावाने जो टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी जॉईन व्हा. तिथे लेटेस्ट अपडेट, PDF वगैरे इतर जे मुद्दे आहेत ना ते तिथे मी शेअर करत असतो. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, तर टेलिग्रामसाठी हा चॅनल जॉईन करा आणि इथं युट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला ऍक्च्युली सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे फेमा आणि फेमा कायद्याबद्दल प्रश्न दिलाय. फेमाचा उद्देश परकीय चलन व व्यवहार सुलभ करून भारतीय परकीय चलन बाजाराचा सुव्यवस्थित विकास घडवून आणणे हा आहे आणि फेमा कायदा जून 2000 पासून कार्यान्वित करण्यात आला. तर फेमा कायद्याबाबत दिलेली दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. आता फेमा म्हणजे काय आहे, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन. फेरा आणि फेमा हे दोन पॉईंट होते. तर फेमा म्हणजे काय येतं, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. फॉरेन एक्सचेंज म्हणजे परकीय व्यापार जो आहे त्याच्या संदर्भात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. तर याचं दोन हिस्ट्री कशी लक्षात ठेवायची. अगोदर फेरा कायदा होता आणि फेरा कायदा कधीचा होता तर 1947 हा मूळ येतो, पण त्याचे चेंजेस करून आलेला कायदा होता तो 1973चा. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे परत येतो तो फेमा कायदा. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा कधीपासून लागू करण्यात आला तर हा 1 जून 2000 पासून लागू करण्यात आला. त्याच्यामुळे इथे जे दुसरं स्टेटमेंट दिले ते पण बरोबर आहे आणि पहिलं पण बरोबर आहे. यामुळे दिलेल्या विधानापैकी दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागणार आहे, लक्षात हे ठेवावं लागणार आहे की फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, की जो मूळ कायदा 1947 आहे त्याच्यामध्ये 1973 साली बदल करण्यात आला आणि तो बदल जानेवारी 1974 मध्ये इम्प्लिमेंट झाला किंवा अस्तित्वात आला. म्हणजे भारतातील जो परकीय कंपन्यांचा व्यवहार आहे त्याचं नियंत्रण करणं हे सुरुवातीचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. लक्षात घ्या, भारतातील परकीय कंपन्यांचं जे व्यवहार आहे त्याचं नियंत्रण करणं, कारण आपण तेव्हा स्वतंत्र झालो होतो, त्यासाठी हा फेरा कायदा होता. मात्र फेमा कायदा कशासाठी आला तर फेमा कायदा म्हणजे परकीय चलन व व्यापार व्यवहार जो आहे तो सुलभ करणं आणि भारतातला जो परकीय चलन बाजाराचा विकास आहे ना तो घडवून आणणं. लक्षात येते, परकीय चलन व व्यापार व्यवहार सुलभ करणं म्हणजे फेरा कधीचा तर 47चा मूळ कायदा, पण लक्षात ठेवायचं 73ला बदल केला आणि तो म्हणजे मर्यादित परकीय चलनसाठी जे होतं त्याचं संवर्धन करणं हा 73 मध्ये चेंज केल्यानंतर उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मात्र फेमामध्ये काय आहे, परकीय चलन आणि व्यापार व्यवहार आहे ना तर तो सुलभ करायचा होता. तर हे दोन मुद्दे फक्त परीक्षेसाठी लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने अभ्यासात 3 विधानं दिलीत आणि यापैकी अयोग्य विधान कोणतं असं विचारले. पहिलं स्टेटमेंट आहे 26 सप्टेंबर 1949 रोजी रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं. डेफिनेटली बरोबर आहे. पहिलं रुपयाचं अवमूल्यन हे 1949 रोजी करण्यात आलं होतं. ते करण्यात आलेलं जे अवमूल्यन होतं तर ते अमेरिकन डॉलरच्या तुलनेत होतं. कशाच्या संदर्भामध्ये होतं, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत. ओके, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत. आणि किती टक्क्यांनी घडवून आणलं तर ते पहिलं जे अवमूल्यन आहे तर ते 30.5% घडवून आणलं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जर बघितलं, अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली. अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तूट कमी झाली का, यस डेफिनेटली कमी झाली आहे. तर त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला हे समजून येईल की जेव्हा 1948-49चा जर पिरियड बघितला, भारताची जी व्यापार तूट होती तर ती 185 कोटीच्या आसपास होती. मात्र ती हळूहळू कमी होत गेली. म्हणजे पुढच्याच वर्षी 1949-50चा जर बघितलं तर त्याच्यामध्ये भारताची व्यापार तूट जी होती तर ती 141.9 कोटी एवढ्यावर आली.
हां, आणि 1950-51 मध्ये जर बघितलं तर ते आणखी कमी झाली आणि ड्रास्टिकली एकदम कमी होत होत ती कितीवर आली तर जवळजवळ 49.6 कोटी एवढी झाली. म्हणजे जी व्यापार तूट आहे तर ती पहिल्या अवमूल्यनामुळे कमी होत गेली. 185, 141 आणि डायरेक्ट 49, म्हणजे हे किती चेंजेस कमी झालाय हे तुम्हाला यातून समजून जाईल. ठीक आहे, तर हा एक मुद्दा फक्त माहीत असू द्या, परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट. याच्या व्यतिरिक्त तिसरं जे स्टेटमेंट म्हणले की अर्थमंत्री कोण होते, जॉन मथाई, हे सुद्धा स्टेटमेंट काय तुमचं बरोबर आहे की पहिल्या अवमूल्यनावेळी अर्थमंत्री होते जॉन मथाई. त्याच्यामुळं या विधानापैकी कोणतंच चुकीचं नाही, त्यामुळे एकही अयोग्य नाही हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. एकही अयोग्य नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा म्हटले. भारताचं दुसरं अवमूल्यन 6 जून 1966 रोजी करण्यात आलं आणि दुसरं अवमूल्यन केलं ते किती टक्के होतं तर ते होतं 36.5%. त्यामुळे पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे, 6 जून 1966 36.5%. मग आता हे अवमूल्यन कोणत्या चलनाच्या संदर्भात करण्यात आलं तर पहिला महत्वाचा मुद्दा येतो अमेरिकन डॉलर, हे तर असणारच आहे. त्याचबरोबर जे इतर युरोपियन हार्ड चलनं होती याच्या संदर्भात सुद्धा हे अवमूल्यन करण्यात आलं. 1966 साली जे अवमूल्यन करण्यात आलं तेव्हा अर्थमंत्री होते सचिन चौधरी, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे दिलेली विधानापैकी दोन्ही विधानं तुमची काय आहेत, बरोबर आहेत. तर हे लक्षात असू द्या. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे पुढचा प्रश्न, भारताचे तिसरे अवमूल्यन जुलै 1991 मध्ये करण्यात आलं, डेफिनेटली बरोबर आहे. पण मात्र इथं काय म्हणते, वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते का, डेफिनेटली नाहीये. तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा अवमूल्यन झालं तेव्हा वित्तमंत्री कोण होते तर वित्तमंत्री होते मनमोहन सिंग. वित्तमंत्री कोण होते, मनमोहन सिंग हे काय होते, वित्तमंत्री होते, हे लक्षात ठेवा. तर पी.व्ही. नरसिंहराव म्हटले तर ते नव्हते, मनमोहन सिंग होते. तर हा पहिला मुद्दा, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे, फक्त पहिलं बरोबर. पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते, प्राईम मिनिस्टर होते, हेही लक्षात असू द्या. तिसरं अवमूल्यन जे झालं ते एकूण 3 टप्प्यामध्ये झाले. किती, 3 टप्प्यामध्ये. त्याचे 3 टप्पे कसे येतात, पहिला टप्पा येतो तो म्हणजे 1 जुलै, दुसरा टप्पा येतो तो म्हणजे 3 जुलै, तिसरा टप्पा येतो तो म्हणजे 15 जुलै. 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै. 1 जुलैला जे अवमूल्यन झालं तर ते किती होतं ते लक्षात घ्या. 3 जुलैला किती झालं ते किती होतं आणि 15 जुलैला किती झालं. तर याचं एक अप्रॉक्सिमेटली आकडेवारी बघितली तर ओव्हरऑल 20% असं कन्सिडर केलं जातं. कारण 1 जुलैला जे करण्यात आलं ते 9.5%, 3 जुलैला झाले ते 10 ते 10.78% आसपास आणि 15 जुलैला जे अवमूल्यन झालं ते हार्डली 2%. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर हे अवमूल्यनाचं प्रमाण किती येतं तर 20% हे तिसऱ्या अवमूल्यनामध्ये झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळं या दिलेल्या विधानापैकी फक्त एकच बरोबर आहे. ओके, येस. पुढचा प्रश्न आहे, सेज कायदा कधी करण्यात आला आणि कधीपासून अंमलात आला. सेज कायदा घ्या. सेज कायदा म्हटलं की 2005, इम्प्लिमेंटेशन 2006, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. कारण आपण काय म्हणतो, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, तर हा सेज ऍक्ट आहे 2005चा. ठीक आहे, परंतु अंमलबजावणी कधी येते, त्याची अंमलबजावणी येते 10 फेब्रुवारी 2006. सेज कायद्याची अंमलबजावणी कधी येते, 10 फेब्रुवारी 2006. तर लक्षात घ्या, इथं 2 तारखा महत्वाच्या आहेत. म्हणजे आपला जो नरेगा ऍक्ट म्हणतो, नरेगा ऍक्ट तो येतो कितीचा, म्हणजे आपण मनरेगा योजना जी म्हणतो तर ही 2005चा ऍक्ट येतो, पण इम्प्लिमेंटेशन त्या नरेगा ऍक्टचं होतं 2 फेब्रुवारी 2006. तो एक मुद्दा लक्षात घ्या की मनरेगा जी योजना म्हणतो त्याचा अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 पासून. आणि जे महात्मा गांधीजींचं नाव दिलं होतं त्या योजनेला 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधीजी मनरेगा योजना आपण जी म्हणतो, तर महात्मा गांधींचं नाव 2 ऑक्टोबर 2009ला दिलं होतं. तसं सेज ऍक्ट म्हटलं की 2005चा आणि इम्प्लिमेंटेशन कधीपासून म्हटलं तर 2006. मग सेज कायदा का करण्यात आला तर वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला, वस्तू आणि ज्या सेवा आहेत यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, वस्तू आणि सेवा निर्यातीला काय करणं, प्रोत्साहन देणं, याच्यासाठी हा सेज कायदा करण्यात आला होता. ओके, प्रोत्साहन देण्यासाठी. सेज कायदा कोणत्या देशाच्या धर्तीवर बनवण्यात आला असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असायला हवं चीन. चीन या देशाच्या धर्तीवरच सेज कायदा बनवण्यात आला आहे. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ठीक आहे, ओके. त्यानंतर जाऊया पुढं. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा असं म्हटले.
मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार निर्यात धोरणाची घोषणा करण्यात आली. डेफिनेटली बरोबर आहे. मुदलियार समिती 1970 साली स्थापन करण्यात आली होती. हे विधान चुकीचं आहे, कारण मुदलियार समितीची स्थापना 1962 ला. पण जे आपल्या निर्यात धोरण आहे, तर निर्यात धोरण पहिल्यांदा डिक्लेअर केलं गेलं होतं 1970. लक्षात घ्या. प्रश्न काय आहे, मुदलियार समिती 1970 ला स्थापन करण्यात आली, ते चुकीचं आहे. मुदलियार समिती स्थापन 1962 ला झाली आहे. मात्र त्यांच्या शिफारशी जी होती निर्यात धोरणाबाबतची, तर ते निर्यात धोरण या समितीच्या शिफारशीनुसार, मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार निर्यात धोरण जाहीर केलं. कधी केलं? 1970 साली. म्हणजे 1970 पर्यंत निर्यात धोरण जाहीर केलं जात नव्हतं. तर 1970 हे इयर का महत्वाचं आहे, तर पहिलं निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं. भारताचं पहिलं निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं. तर हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके. आणि मुदलियार समिती कधी स्थापन केली होती, तर 1962 ला केली होती. म्हणजे 8 वर्ष लागले ते निर्यात धोरण जाहीर व्हायला. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं? 3 वर्षाचं आयात निर्यात धोरण. आता तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कधी जाहीर झालं, हे पहिल्यांदा इयर लक्षात घ्या. ते जाहीर झालं होतं एप्रिल 1985. एप्रिल 1985 म्हणजे आपले राजीव गांधी सरकार. आणि त्याच्यामध्ये वाणिज्य मंत्री कोण होते, तर व्ही.पी. सिंग होते. वाणिज्य मंत्री कोण होते? व्ही.पी. सिंग. त्यामुळं जे पहिल्या आयात निर्यात धोरण जे जाहीर केलं, तर ते कोणी केलं? व्ही.पी. सिंग यांनी जाहीर केलं, कारण ते वाणिज्य मंत्री होते. आता हे जे आयात निर्यात धोरण सुरुवातीला कसं झालं, 1970 साल मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार 1970 ला पहिल्यांदा निर्यात धोरण मांडलं. पण आयात धोरण 3 वर्षासाठी आयात निर्यात धोरण हे 1985 साली मांडलं व्ही.पी. सिंग सरकारनं, व्ही.पी. सिंग यांनी, कारण ते वाणिज्य मंत्री होते. मग कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, तर ते अबिद हुसेन समितीच्या शिफारशीनुसार, अबिद हुसेन समितीने केलेल्या शिफारशीनुसार. आणि पहिलं निर्यात धोरण मांडलं कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, तर मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार, जी 1965 साली नेमली होती. आणि आयात निर्यात धोरण त्रिवर्षीय कोणी जाहीर केलं? व्ही.पी. सिंग. कोणत्या समितीच्या म्हणलं की अबिद हुसेन समिती. हे तुम्हाला इथं थोडंसं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे इथं मी दिलेलंच आहे, अबिद हुसेन ही जी समिती आहे यांच्या शिफारशीनुसार एप्रिल 1985 मध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री व्ही.पी. सिंग यांनी त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं. ओके. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. त्यानंतर भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं? पंचवार्षिक आयात निर्यात धोरण. तर हे येतं पंचवार्षिक म्हणतोय. याचा अर्थ हे कधी लागू करण्यात आलं? 1992. मग 1992 ला म्हटलं त्यावेळी वाणिज्य मंत्री कोण होते? चिदंबरम. पी चिदंबरम यांनी पहिलं आयात निर्यात धोरण, पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. मागाचा प्रश्न होता त्रिवर्षीय. त्रिवर्षीय म्हटलं की 3 वर्षासाठी म्हटलं की आपण आता जस्ट पाहिलं होतं. ठीक आहे. 3 वर्षासाठी म्हटलं की आपण व्ही.पी. सिंग बघितलं 1985. पण पंचवार्षिक म्हटलं की डायरेक्ट 1992 येतं. आणि त्या ठिकाणी पी चिदंबरम हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे, कारण 1992 ते 1997 साली पहिल्यांदा पंचवार्षिक आयात निर्यात धोरण ओके हे जाहीर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा अनुदानाच्या मागणीखाली जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण देण्यात आलं? जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण म्हटलं की तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. यातला जो 2000 ते 2001 हा जो अर्थसंकल्प आहे का महत्वाचा आहे? कारण याच्यामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला. पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख कोणत्या अर्थसंकल्पात करण्यात आला? तर 2000-2001 याच्यामध्ये जेंडर बजेटचा उल्लेख करण्यात आला. तर हे तुम्हाला लक्षात असू द्या, जेंडर बजेटचा उल्लेख 2000-2001 अर्थसंकल्पात करण्यात आला पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर 2005-06 मध्ये काय करण्यात आलं होतं, तर अनुदानाच्या मागणीखाली जेंडर बजेटिंगचं स्वतंत्र विवरण करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. इथं दिलेलंच आहे 2000-2001 पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख. पुढचा प्रश्न आहे, राज्यस्तरावर शून्याधारित अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग कोणी केला? तर तो केला होता मुख्यमंत्री असताना. मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण, कारण तो टाइम येतो 1986चा. ठीक आहे. 1986 ला राज्यस्तरावर पहिला प्रयोग केला होता शून्याधारित अर्थसंकल्पाचा शंकरराव चव्हाण. त्यावेळी मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण. वित्तमंत्री होते सुशील कुमार शिंदे. आणि राज्य वित्तमंत्री होते तर ते आहेत श्रीकांत जिचकर. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे दिले मी, मुख्यमंत्री कोण होते, वित्तमंत्री कोण होते, वित्त राज्यमंत्री कोण होते, श्रीकांत जिचकर. हे नाव तुम्हाला माहित असेलच. ओके.
नाबार्डविषयी खालील विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं विचारलंय. तर तुम्ही नीट बघितलं तर तुमचं इयरमध्येच हिथंच कन्फ्यूज केलंय. बरोबर आहे का? ठीक आहे. 12 जुलै 1984 आहे का 12 जुलै 1982 आहे? तर इथे एक 84 दिल्यामुळे हे चुकीचं आहे. इथं 82 पाहिजे होतं. नाबार्डच्या स्थापनेपूर्वी कृषी पतपुरवठ्याचं काम ही आरबीआय करत होती. सरकारने शिवरामन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आणि नाबार्डची स्थापना केली आहे. 1982चा कायदा आहे नाबार्ड कायदा. तर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना आहे 12 जुलै 1982. इथं 84 दिल्यामुळे ते चुकीचं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे नाबार्ड काय आहे तर पुनर्वित्त पुरवठा संस्था आणि शिखर संस्था म्हणून कार्य करते. अयोग्य विचारलंय, पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. 1984 दिल्यामुळं ते तुमचं विधान चुकीचं ठरतं. ओके. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या शिफारशी संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? पहिलं बघितलं शाळेतील गळतीचं माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरचं प्रमाण बघितलं 20% कमी आणावं. डेफिनेटली बरोबर आहे. माता मृत्यू दर, जेव्हा माता मृत्यू दराचं कन्सिडर करतो ना तर ते दर 1,00,000 जीवन जन्मामागे हे कन्सिडर केलं जातं. 1,000 नाही 10,000 नाही. तर जेव्हा माता मृत्यू दराचा प्रश्न असतो ना तेव्हा 1,00,000 मागे आहे की नाही हे पहिलं चेक करायचं. तर माता मृत्यू दराचं प्रमाण 1,00,000 जीवन जन्मामागे 100% कमी करणं हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जर बघितलं निम्म्या प्रसूती संस्थात्मक पद्धतीनं आणि निम्म्या प्रसूती प्रशिक्षित व्यक्तीच्या पद्धतीनं असं म्हणते. तसं नाहीये. इथं 50%च्या ऐवजी काय पाहिजे होतं? निम्म्या प्रसूती संस्थात्मक पद्धतीनं म्हणतोय. संस्थात्मक पद्धतीनं म्हटलं की ते जवळजवळ 80% सांगितले. कुठं? जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं होतं त्याच्यामध्ये मेन्शन केले की 80% संस्थात्मक पद्धतीनं प्रसूती व्हायला पाहिजे आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या उपस्थितीत किती व्हायला पाहिजे तर ते 100% सांगितले. याचा अर्थ असत्य विधान विचारले. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं असत्य आहे. बाकी जन्म मृत्यू विवाह गर्भधारणा 100% नोंदणीचं लक्ष्य साध्य करणं तर ते बरोबर आहे. मग आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपल्याला 2000चं जाहीर का केलं तर त्याचं रिझन होतं 11 मे 2007. का लक्षात घ्या 11 मे 2000. कारण 11 मे 2000ला भारताची लोकसंख्या 11 मे 2000ला भारताची लोकसंख्या किती झाली होती तर ती 100 कोटी झाली होती. किती झाली होती? 100 कोटी. आणि ही लोकसंख्या एवढी झाल्यामुळे ह्याला कंट्रोल करणं गरजेचं होतं म्हणून दुसरं लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आलं. तर हे धोरण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार किंवा अहवालानुसार तयार करण्यात आलं तर ते समिती किंवा शिफारस येते ती म्हणजे 1993 साली नेमण्यात आलेली MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली कमिटी आणि या कमिटीनुसार 2000चं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. ओके. मग आता तुम्हाला मी असं विचारलं MS स्वामीनाथन सध्या चर्चेत आहेत का? डेफिनेटली चर्चेत आहेत. कारण सध्या जो जागतिक अन्न पुरस्कार जो म्हणतो आपण जागतिक अन्न पुरस्कार 2020चा कोणाला जाहीर झाला? जागतिक अन्न पुरस्कार 2020 हा सध्या कोणाला जाहीर झाला आहे तर डॉक्टर रतनलाल 2020 ठीक आहे. हा रतनलाल यांना जाहीर झालाय. बरोबर. मग आता चर्चेतला मुद्दा काय आहे तर MS स्वामीनाथन यांना जेव्हा जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात झाली म्हणजे सुरुवात होती 1987 साली आणि हा पहिला पुरस्कार जागतिक अन्न पुरस्कार हा MS स्वामीनाथन यांना देण्यात आला होता. तर तो एक मुद्दा चर्चेतला परीक्षेचा. दुसरं म्हणजे MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं असं जेव्हा विचारलं जातं तर ते राज्य येतं दिल्ली. दिल्ली हे पहिलं राज्य आहे की MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केलेलं. ठीक आहे. मग आता हा झाला इतर मुद्दे. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 11 मे 2000 100 कोटी लोकसंख्या. मग याचे जे लोकसंख्या धोरण आहे याचे 3 उद्दिष्ट होते. अल्पकालीन उद्दिष्ट म्हणजे ज्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा आहेत एकात्मक पायाभूत सुविधा हे पुरवणं हे तयार करणं हे अल्पकालीन उद्दिष्ट होतं. मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणलं की हम दो हमारे दो. 2000चं लोकसंख्या धोरणातलं महत्वाचं टॅगलाईन हम दो हमारे दो हे मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये येतं. आणि दीर्घकालीन म्हटलं की जो लोकसंख्येचं स्थिरीकरण करणं गरजेचं आहे तर हे 2045 पर्यंत होणं गरजेचं हे उद्दिष्ट त्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. मग इतर शिफारशी काय आहेत राष्ट्रीय लोकसंख्या 2000च्या की 14 वर्षापर्यंत मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणं हे पण आहे. त्याच्यामध्ये माता मृत्यू दर म्हटलं की 1,00,000 जीवन जन्मामागे 100पेक्षा कमी आणणं. जन्म मृत्यू विवाह गर्भधारणा 100% नोंदणीचं लक्ष साध्य करणं. आणि जो कन्फ्यूज केला तो या पॉईंटवर की संस्थात्मक प्रसूती म्हटलं की त्या 80%पेक्षा जास्त आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या हस्ते प्रसूती म्हटलं की 100%पेक्षा जास्त. हा एक मुद्दा फक्त लक्षात ठेवा. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चर्चेतला मुद्दा आहे. ओके. हा स्किप करूया.
कॅग संदर्भात पुढील विधानापैकी बरोबर असलेली विधानं कोणती असं म्हटले. 1976 पूर्वी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग असे दोन्ही कार्य करावे लागत कॅग यांना, तर डेफिनेटली बरोबर आहे. मात्र अकाउंटिंगचे कार्य कॅगकडे राहिले नाही. 1976 नंतर काय झालं होतं, अकाउंटिंगचं कार्य अकाउंटिंग, तर कॅगकडे फक्त काय राहिलं होतं, तर ऑडिटिंगचं कार्य राहिलं होतं, ऑडिटिंगचं कार्य. ठीक आहे, त्यामुळे तर अकाउंटिंग म्हणल्यामुळे इथं चुकीचं ठरतं, 1980 दिल्यामुळे तर ते पण चुकीचं ठरतंय. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, समावेशी वृद्धीची संकल्पना सरकारी डावपेच म्हणून सर्वप्रथम कोणत्या योजनेच्या दृष्टिकोनात मांडण्यात आली. सिंपल आहे, 11वी पंचवार्षिक योजना. कारण 11वी पंचवार्षिक योजनेचा भर कशामध्ये होता, वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने. हेच विचारले तुम्हाला. पहिल्यांदा कुठं मांडण्यात आला, 11व्या. 12वीमध्ये पण येतं. 12वीमध्ये वेगवान फक्त शाश्वत शब्द लागतो, इथं अधिक समावेशी वृद्धी. 12वी योजनेचा टार्गेटमध्ये शाश्वत म्हणजे सस्टेनेबल हा फक्त वर्ड इथं लागतो, तो फक्त 11वी योजनेमध्ये येत नाही. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. 11वी योजनेचा भर कशावर, 12वी योजनेचा भर कशावर, हे तुम्ही त्यामधून सोडवू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वाभिमान योजना सरकारने केव्हा लागू केली, तर ती 2011 मध्ये होती. म्हणजे आपण आता असं म्हणतो की प्रधानमंत्री जनधन योजना, मोदींची जो महत्त्वाची स्कीम आहे जनधन योजना, तर ही 15 ऑगस्ट 2014ला मोदींनी याची घोषणा केली होती. मोदींनी याची घोषणा केली. पण या योजनेची सुरुवात कधी झाली असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येतं 28 ऑगस्ट 2014. सुरुवात कधी झाली, 28 ऑगस्ट 2014. मग याच्या अगोदर केंद्र सरकारने आणखी एक योजना लागू केली होती 2011 मध्ये. ती योजना म्हणजे स्वाभिमान योजना. म्हणजे 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतातल्या काही खेड्यांना, गावांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणं हे त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. ओके, ठीक आहे. त्यानंतर भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस सर्वप्रथम गव्हर्नर जनरलने केली, तर ती वॉरेन हेस्टिंग यांनी केली होती. ओके, हे लक्षात असू द्या. भारतात मध्यवर्ती बँकेची स्थापना करून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे नाव देण्याची शिफारस कोणी केली, तर त्याचं उत्तर येतं हिल्टन यंग समिती. हिल्टन यंग समिती. टपाल व्यवस्थेचा पाया कोणी रचला, टपाल व्यवस्थेचा पाया रचला होता लॉर्ड क्लाइव्हनं. ठीक आहे, पाया रचला कोणी, लॉर्ड क्लाइव्हनं 1766 मध्ये. पण वॉरेन हेस्टिंग काय, त्यांना त्या टपाल व्यवस्थेचा विकास केलेला होता. जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कलकत्त्याला केलेली होती. जो भारताचा पोस्ट ऑफिस कायदा आहे, मूळ कायदा, तर तो 1898चा. हा एक मुद्दा इथं लक्षात असू द्या. ओके, त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं. प्रश्न कसा आहे, पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं असं विचारलं होतं. ऑप्शन देताना दिलेत व्ही.पी. सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, मनमोहन सिंग का अबिद हुसेन असे ऑप्शन दिलेत. ओके, आणि याच्यामधून तुम्हाला ओळखायला सांगितले की पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं. आता तुम्हाला हे कळायला हवं की आयात निर्यात धोरणाच्या संदर्भातली थोडीशी हिस्ट्री तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एक पहिल्यांदा, ते म्हणजे मुदलियार समिती. तिथून इतिहास तुम्हाला पाहावा लागेल. 1962 साली नेमलेली एक समिती होती, ती समिती आहे मुदलियार समिती. ओके, मुदलियार समिती. तर या समितीची एक महत्वाची शिफारस होती त्या काळी. महत्वाचा चर्चेतला जो मुद्दा होता तो म्हणजे आयात पर्यायीकरण. ओके, आयात पर्यायीकरण म्हणजे कशा संदर्भामध्ये, तर ज्या वस्तू भारत आयात करतोय त्या वस्तूंची भारतामध्ये तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे आयात पर्यायीकरण हा जो मुद्दा आहे ना, तर तो कोणी म्हटला, तर ही मुदलियार समिती 1962 साली म्हटली होती, त्यांनी मांडला. आता या समितीने दिलेल्या शिफारशीमुळे म्हणजे 1970 पासून, तर पहिल्यांदा कसं होत होतं की निर्यात धोरण मांडलं जात नव्हतं, फक्त आयात धोरण मांडलं जायचं. 70 पासून मग निर्यात धोरण मांडायला सुरुवात केली. ओके, निर्यात आणि धोरण मांडायला, म्हणजे आयात धोरण वेगळं निर्यात धोरण वेगळं असं मांडलं जात होतं. तर ती एक सुरुवात झालेली होती. आता तुम्हाला विचारले त्रिवर्षीय म्हणजे 3 वर्षीय आयात निर्यात धोरण कधी मांडलं, तर 3 वर्षीय आयात निर्यात धोरण कधी मांडलं, तर त्याचे दिनांक येते, येर येतं एप्रिल 1985. ओके, एप्रिल 1985. याचा अर्थ त्यावेळी पीएम कोण होते, पीएम कोण होते, पंतप्रधान कोण होते, राजीव गांधी. ठीक आहे, राजीव गांधी. राजीव गांधी म्हणल्यानंतर त्यांचा कार्यकाळ येतो 1984 ते 1989. तर तो पिरियड मध्ये ते पंतप्रधान होते. ठीक आहे, तर हे जे धोरण कोणी जाहीर केलं, तर ते जाहीर केलं होतं, याचं उत्तर येतं व्ही.पी. सिंग येतं. व्ही.पी. सिंग. व्ही.पी. सिंग कसं काय येतं, कारण त्यावेळी व्ही.पी. सिंग काय होते, तत्कालीन वाणिज्य मंत्री होते. म्हणजे जे
पीएम होते राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री म्हणून जे होते तर व्हीपी सिंग होते आणि या व्हीपी सिंग यांनी हे त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं. त्याच्यासाठी अगोदर एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार आयात निर्यात धोरण जाहीर झालं 3 वर्षाचं. ती समिती होती आबिद हुसेन समिती. कोणती समिती होती? आबिद हुसेन. म्हणजे ही जी आबिद हुसेन समिती आहे या समितीच्या शिफारशीनुसार पहिलं 3 वर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर झालं 1985 मध्ये, एप्रिल 1985 मध्ये. व्हीपी सिंग पंतप्रधान राहिले होते का? यस, 89-90 चा जो पिरियड आहे राजकीय अस्थिरता भारतामधली पाहायला मिळते तर त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर येतं व्हीपी सिंग. कोणी जाहीर केलं तर वाणिज्य मंत्री होते त्यांनी जाहीर केलं. ठीक आहे, समजला पहिला प्रश्न. ओके, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आजचा दुसरा प्रश्न आहे ती म्हणजे ईपीआयपी योजना कधी सुरू करण्यात आली? ईपीआयपी, ओके, ईपीआयपी योजना कधी सुरू करण्यात आली असं म्हटलेलं आहे. या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं, ऑप्शन बघा 1990, 85, 94 आणि 96. ईपीआयपी ही योजना कधी जाहीर करण्यात आली असं विचारलं. पण अगोदर तुम्हाला ईपीआयपी म्हणजे काय हे तर कळायला हवं. ईपीआयपी समजलं तरच तुम्ही पुढे मग ती कधी जाहीर केली किंवा त्याचं काय कार्य होतं या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. ईपीआयपी म्हणजे काय? ई म्हणजे एक्सपोर्ट, ई म्हणजे काय? एक्सपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर पुढचं पी म्हणजे प्रमोशन, पुढचं पी म्हणजे प्रमोशन. ओके, एक्सपोर्ट प्रमोशन. पुढचं आय म्हणजे काय? इंडस्ट्रियल. काय येतं? आय म्हणजे इंडस्ट्रियल. एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल आणि पुढचं पी म्हणजे पार्क. म्हणजे हे एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क ही म्हणजे ईपीआयपी. याची सुरुवात केली होती ती होती ऑगस्ट 1994 मध्ये, ऑगस्ट 1994 मध्ये. ठीक आहे, ईपीआयपी म्हटलं ऑगस्ट 1994 लक्षात घ्या. याचा अर्थ तुमचं जे उत्तर असणार आहे तर 1994 मध्ये सुरू झाली, हे तुमचा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. कशासाठी केलं होतं असं? बरं, तर नावातच आहे ना, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन तयार करण्यासाठी, त्याच्यासाठी लागणाऱ्या, ओके, निर्यात प्रधान म्हणजे तुम्हाला निर्यात वाढवायची आहे, बरोबर, भारतामधून निर्यात वाढवायची आहे म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन करण्यासाठी किंवा निर्यात प्रधान उत्पादन वाढवण्यासाठी भारतामध्ये महत्वाची अट काय होती? पायाभूत सुविधा. कारण पायाभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पाहायला मिळत नव्हत्या, ही एक अडचण होती. म्हणून केंद्र सरकारने ही ईपीआयपी स्कीम आणली आणि या ईपीआयपी स्कीमच्या अंतर्गत ज्या पायाभूत सुविधा आहेत तर या पायाभूत सुविधासाठी जी राज्य होती, ओके, जी राज्य होती तर त्या राज्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली. ओके, कुणी सुरुवात केलं? केंद्र सरकारनं. राज्यांना अनुदान, राज्य सरकारनं काय करायला सुरुवात केली? अनुदान द्यायला. कशासाठी? तर निर्यात प्रधान उद्योग तयार करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून राज्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली केंद्र सरकारनं. केंद्र सरकारनं अनुदान देताना किती टक्केपर्यंत अनुदान दिलं जात होतं? तर 75%. म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल 10 करोडचा तर तिथं 75% पर्यंत अनुदान द्यायला सुरुवात केली. आता ह्याच्यामध्ये पण बऱ्याच लिमिट किंवा अटी ठेवलेल्या होत्या. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, केंद्र सरकार अनुदान देत होतं राज्य सरकारनं एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन तयार करण्यासाठी. का? तर पायाभूत सुविधांची कमतरता होती त्याच्यामुळे ही स्कीम आणलेली होती. त्याला म्हटलं जातं ईपीआयपी. म्हणजे तुम्हाला 1994 नंतर एक समजलं पाहिजे, एक ट्रेंड लक्षात आला पाहिजे. आपल्या 1991 मध्ये खाऊचा धोरण, त्याच्यामुळे हे करावं लागलेलं होतं कारण निर्यात प्रधान पण बनवणं गरजेचं होतं, याच्यामुळे ही स्कीम आहे. ओके, एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलंय. पुढचा प्रश्न आहे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांना लागू असणारा कायदा केव्हा संमत करण्यात आला? विशेष आर्थिक क्षेत्रांना लागू असलेला कायदा केव्हा संमत करण्यात आला? म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज म्हटले. ठीक आहे, सेज म्हणजे काय म्हणतो आपण? स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेज म्हणजे काय म्हणतो? स्पेशल इकॉनॉमिक झोन. ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता सेज कायदा किंवा सेज कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सुरू करण्यात आलं असं जर विचारलं तर तो चीन देश आहे. या चीन देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सेज धोरण किंवा सेजच्या बाबतीतल्या बऱ्याचशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर सेज ऍक्ट कधीचा आणि तो मंजूर कधी करण्यात आला ह्या दोन गोष्टीत. सेज ऍक्ट जर विचारलं, सेज ऍक्ट कधीचा, कायदा कधीचा, तर तो कायदा आहे 2005चा. तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जातं सेज ऍक्ट कधीचा? 2005चा. त्याचा अंमलबजावणी कधीपासून झाला, अंमल कधीपासून झाला हे तुम्हाला याच्यातून लक्षात ठेवावं लागतं. त्याचा अंमल आहे 10 फेब्रुवारी 2006.
ओके, सेस कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली असं जर विचारलं तर 10 फेब्रुवारी 2006 पासून. मग आता कसं झालं होतं तर सुरुवातीला सेसची स्थापना करण्याचं जाहीर केलं होतं ते 2000 साली, म्हणजे जे 31 मार्च 2000 आहे, 31 मार्च 2000. तर 31 मार्च म्हणजे उत्तर तुमचा कायदा कधी संमत करण्यात आला तर तो 2005 चा येतो. ठीक आहे, अंमलबजावणी लेट आहे. हा 31 मार्च 2000 साली पहिल्यांदा असं घोषित करण्यात आलं होतं सरकारकडून, म्हणजे जे आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं 2000 साली, आयात निर्यात धोरण. तर या आयात निर्यात धोरणामध्ये सरकारनं असं म्हटलं होतं तर जे देशामध्ये निर्यात वृद्धी वाढवायची असेल आपल्याला तर सेस धोरण जाहीर करावं लागेल, आणि हे जे सेस असेल तर हे चीनच्या धर्तीवर भारतामध्ये सुरू केलं जाईल. मग याच्यामधून वस्तू उत्पादन आणि सेवा निर्मितीसाठी स्थापन केले जातील सेस असंही म्हटलं होतं. दुसरं म्हणजे सेस मधले जे उद्योग असतील, म्हणजे सेस मध्ये कुणाला चान्स मिळवला जाईल तर ज्यांनी 5 वर्षामध्ये ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन कमवणारे त्यांना बनणं अपेक्षित आहे. म्हणजे पुढे चालून ते 5 वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन कमवणारा उद्योग बनणं त्यांना गरजेचं आहे. अशा बऱ्याचशा अधिकार होत्या. परंतु सेससाठी मग आता सरकारनं काय केलं होतं तर ऍक्ट होता 2005 चा. ठीक आहे, हे 5 चा. या ऍक्ट नुसार जर समजा किमान आणि कमाल क्षेत्रफळ किती, सेससाठी लागणारं क्षेत्रफळ याची लक्ष ठेवण्यात आली होती. परंतु कमाल क्षेत्रफळाचं लक्ष नव्हतं, म्हणजे जास्तीत जास्त किती असेल, किमान ठरलं होतं पण कमाल ठरलं नव्हतं. समजा कमाल एखादं क्षेत्रफळ ठरवायचं असेल सेस मध्ये तर तो अधिकार तिथल्या राज्य शासनाला त्यांनी दिला होता. म्हणून जो बहुसेवा सेक्टर असेल तर त्याच्यासाठी क्षेत्रफळ 100 हेक्टर आहे, वस्तूसाठी असेल तर 1000 हेक्टर वगैरे. याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात. तर परीक्षेसाठी महत्वाचं काय, सेस कायदा कधीचा 2005 चा, लागू कधी झाला 10 फेब्रुवारी 2006 ला, आणि तिसरं म्हणजे कोणत्या राज्याच्या धर्तीवर किंवा कोणत्या देशाच्या धर्तीवर सेस लागू करण्यात आला, चीन देशाच्या धर्तीवर, हे लक्षात घ्या. आणि 31 मार्च 2000 साली जे आयात निर्यात धोरण मांडलं होतं त्याच्यामध्ये घोषणा झालेली होती. पुढचा प्रश्न पहा, परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 यानुसार 2008 मध्ये भारताचा जागतिक वस्तू व्यापारातील हिस्सा किती टक्के झाला आहे. आता याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी आहेत. 2008-9 मध्ये म्हटलं 8 मध्ये 2009 ते 14च्या धोरणानुसार सांगितलं होतं तर तो जागतिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा किती झाला होता, 1.64% झाला होता. आता यामध्ये परीक्षेला काय केलं जातं, परीक्षेला तुम्हाला एकदा असंही विचारलंय तर 2020 पर्यंत काय करायचं होतं, 2020 पर्यंत म्हणजे पुढचं जे धोरण आली होती त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं होतं 2020 पर्यंत भारताचा 2020 पर्यंत भारताचा जागतिक व्यापारातील, भारताचा जागतिक वस्तू व सेवा व्यापारातील हिस्सा आहे तर तो किती करायचा होता, व्यापारातील हिस्सा किती करायचा होता तर जो 2008 साली जो होता ना त्याच्या दुप्पट. 2008 साली किती होता, 1.64, म्हणजे 1.64च्या दुप्पट करायचा होता. म्हणजे किती करायचा होता तर तो 3.28% हा एवढा जागतिक वस्तू व्यापारामधला भारताचा हिस्सा करायचा होता. म्हणजे वाक्य समजलं, 2020 पर्यंत भारताचा जागतिक वस्तू व सेवा व्यापारातील हिस्सा 2008 साली जेवढा हिस्सा होता त्याच्या दुप्पट करायचा होता. 2008 साली किती होता, 1.64, म्हणजे 2020 साली तुम्हाला किती करायचा होता, 3.28 करायचा होता. तर हे एक पॉईंट जाता फक्त माहित असू द्या. पुढचा प्रश्न आहे, जीएसटी संबंधित केंद्र सरकारनं पुढीलपैकी कोणती समिती नेमली नाही असं विचारले. ठीक आहे, आता यात बघा अरविंद सुब्रमण्यम समिती नेमली होती, त्याच्यानंतर अब्दुल रहीम रातर समिती नेमली होती, भूपेंद्र यादव समिती ही सुद्धा नेमली होती. याचा अर्थ एवरीलपैकी एकही नाही, म्हणजे सर्वच्या सर्व समित्या नेमलेल्या होत्या. ओके, सर्वच्या सर्व समित्या नेमल्या होत्या. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची समिती येते ती म्हणजे असीम दास गुप्ता समिती. कोणती, असीम दास गुप्ता समिती जीएसटी संदर्भामध्ये पहिल्यांदा नेमण्यात आलेली होती 2000 साली. हे एक लक्षात असू द्या. लेटेस्ट मध्ये म्हटलं तर अमित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. KM मनी केरळचे वित्तमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती होती. दुसरे एक नाव लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सुशील कुमार मोदी. कोण नाव आहे, सुशील कुमार मोदी. तर सुशील कुमार मोदी म्हणजे बिहार राज्यामधले बीजेपीचे नेते, त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा जीएसटी संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये समिती नेमण्यात आलेली होती. तर एक जीएसटी म्हटलं ह्या गोष्टी लक्षात असू द्या. प्रश्न विचारलाय, जीएसटी विधेयक संमत करण्यात डॅश डॅश राज्य पहिलं राहिलं तर डॅश डॅश राज्य 16वर राहिलं. म्हणजे जीएसटी विधेयक झाल्यानंतर, जे आल्यानंतर गुड्स सर्व्हिस टॅक्स मध्ये, तर पहिल्यांदा कोणत्या राज्याने ते संमत केलं आणि 16व्या नंबरला कोणतं राहिलं, म्हणजे 16 निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी मंजुरी द्यायची होती तर 16वं राज्य कोणतं राहिलं असं विचारलंय. याचं उत्तर बघितलं तर पहिलं राज्य होतं आसाम.
ओके, पहिलं राज्य होतं आसाम. आणि 16वं म्हणजे सगळ्यात शेवटी जे राहिलं तर ते होतं ओडिशा. 16वं कोण होतं? ओडिशा. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. उत्तर काय येणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. पहिल्या क्रमांक राज्यावर आसाम होतं. दुसऱ्या क्रमांकावर राहिलं होतं बिहार राज्यानं जीएसटीला दिलेली मंजुरी, तो एक महत्वाचा. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रानं कधी दिली, तर महाराष्ट्रानं मंजुरी दिली तर 10व्या क्रमांकावर. ओके, 10व्या क्रमांकाचं राज्य होतं महाराष्ट्र जीएसटी विधेयकाला संमती देणारं. तर ती दिली होती महाराष्ट्रानं 29 ऑगस्ट 2016ला. कधी दिली होती? 29 ऑगस्ट 2016ला महाराष्ट्रानं संमती दिलेली होती. याचं उत्तर येतं पहिलं कोणतं? आसाम. शेवटचं कोणतं? ओडिशा. दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे जीएसटी परिषद म्हणजे ह्याला आपण म्हणतो जीएसटी काउन्सिल कोणत्या कलमानुसार करण्यात आले? जीएसटी काउन्सिलची स्थापना 278 79 179. याचं उत्तर येतं 279A. जीएसटी काउन्सिल म्हटलं 279A या आर्टिकल नुसार स्थापना झाली. आता जीएसटी काउन्सिल जी होती परिषदा होतात त्याचे अध्यक्ष कोण असतात? मग अध्यक्ष कोण असतात? देशाचे अर्थमंत्री. ठीक आहे, सध्या जे अर्थमंत्री असतील तर ते त्याचं अध्यक्षपद भूषवणार. दुसरं म्हणजे याच्यामध्ये सदस्य कोण राहणार? तर सदस्यामध्ये अर्थ राज्यमंत्री जे आहेत तर ते सदस्य राहतील. त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री सुद्धा यामध्ये सदस्य राहतील. आता याच्यामध्ये लक्षात ठेवताना 2-3 गोष्टी. पहिलं म्हणजे गणसंख्या. पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे गणसंख्या किंवा कोरम. तर जीएसटी काउन्सिलची जी परिषद आहे, जीएसटी परिषद जी आहे तर ती घ्यायची असेल तर किती सदस्य संख्या असणं गरजेचं आहे? हजर असणं. तर आपण कसं बघतो, जर विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल तर आपण 10% लोक हजर असावे असं म्हणतो. तसं जीएसटी काउन्सिलच्या संदर्भामध्ये नाहीये. इथं तुमची हजर संख्या असली पाहिजे 50% किंवा त्याला आपण काय म्हणतो 1/2% एवढे लोक तरी तिथं परिषदेला हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे 50% असणंच गरजेचं आहे. ही पहिली महत्वाची अट. दुसरं महत्वाची गोष्ट, एखादा जर निर्णय घ्यायचा असेल या जीएसटी काउन्सिल मधून एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर टोटल बहुमत किती लागतं? तर 3/4 बहुमत लागतं. किती लागतं? 3/4. म्हणजे बहुमतानं निर्णय घेतला जातो. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. आता हा डिसिजन घेताना केंद्राचा वाटा किती आणि राज्याचा वाटा? ओके, केंद्राचा वाटा आणि राज्याचा. जर समजा एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर केंद्राला फक्त 33% यामधला वाटा असतो. 33.33%. म्हणजे किती असतो? तर 1/3 एवढा वाटा केंद्राचा असतो. आणि राज्यांचा जो वाटा असतो तर राज्य डिसाईड करू शकतात 2/3 मेजॉरिटीनं. 2/3 म्हणजे त्यांच्याकडे 66% जवळजवळ आपण म्हणतो एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तेवढा त्यांचा वाटा असतो. म्हणजे हे 2-3 गोष्टी आहेत ते जीएसटी काउन्सिल किंवा जीएसटी परिषद जे नवीन आर्टिकल आले 279A नुसार आहे. हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जैव तंत्रज्ञान सेलसाठी 10 हेक्टर पैकी किमान बांधकाम क्षेत्र किती असायला हवं? 10 हेक्टर पैकी किती असायला हवं असं विचारले. जैव तंत्रज्ञान सेलसाठी म्हटलं की 40,000 चौरस किलोमीटर. ओके, जैव तंत्रज्ञानासाठी म्हटलं की 40,000. समजा आयटी क्षेत्र असतं, आयटी क्षेत्र, आयटी सेज. आता या आयटी सेज मध्ये बांधकाम क्षेत्र किती असायला हवं असं विचारलं तर ते येतं 1,00,000 चौरस किलोमीटर. किती येतं? 1,00,000 चौरस किलोमीटर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. 1,00,000 चौरस किलोमीटर आयटी सेज साठी. त्यानंतर खडे व दागिने याच्यासाठीचा सेज असेल तर त्यासाठी असणारं बांधकाम क्षेत्र किती असावं? 50,000. म्हणजे आता आपण 2-3 गोष्टी बघितल्या ते लक्षात राहू द्या. आयटी सेज म्हटलं 1,00,000 चौरस किलोमीटर, खडे व दागिने सेज साठी 50,000 चौरस मीटर. मीटर आहे, किलोमीटर नाही, मीटर मीटर मीटर. पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये दशमान चलन पद्धतीची सुरुवात केव्हा करण्यात आली? 1947, 57, 50 का 60? दशमान चलन पद्धत म्हटलं तर भारतामध्ये केव्हा करण्यात आली? 1957 रोजी. ओके, 1957. आता याच्या अगोदर एक कायदा होता तो म्हणजे 1955 ला काय केलं, जो नाणी दुरुस्ती कायदा होता. तो नाणी दुरुस्ती कायद्यामध्ये 2 चेंजेस करण्यात आले होते आणि तो लागू झाला होता म्हणजे दशमान चलन पद्धतीचा, तर तो 1/4/1957. आता दशमान चलन पद्धती असं का म्हटले? कारण 1957च्या अगोदर जर तुम्ही बघितलं, 1957च्या पूर्वी जर बघितलं, भारतामधले स्ट्रक्चर जर बघितलं तर 1 आना, 2 आणे, 1 आना, 4 आणे, 8 आणे असं कन्सिडर केलं जायचं. ओके, तर हे चेंजेस करून 1957 मध्ये मग रुपया आला. ओके, रुपयाच्या कन्सिडर केलं. म्हणजे हे दशमान चलन पद्धतीची सुरुवात भारतामध्ये केव्हा करण्यात आली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतंय 1957. पुढचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या शहराला हस्तकलाबाबत टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स असा दर्जा देण्यात आलेला नाही असं म्हटले. ह्याच्यामध्ये जयपूरला दिलाय का? हो. श्रीनगरला दिलाय का? हो. अनंतनागला दिलाय का? येस. दिला नाही कशाला? कानपूरला. कशाबाबत म्हणतोय? हस्तकलाबाबत. जयपूर, श्रीनगर, अनंतनाग हस्तकलाबाबत तो दर्जा दिलाय. हस्तकला जे आहे त्याच्या संदर्भामध्ये टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये कानपूरला कशा संदर्भात दिलाय? कानपूरला चामड्याच्या वस्तूबाबत, चामड्याच्या वस्तू रिलेटेड दिलेलं आहे. कोणाला? कानपूर. कानपूर बरोबर आणखी देवास म्हणून ठिकाण येतं, देवास, त्याला सुद्धा चामड्याच्या वस्तूबाबत टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दिलाय. अंबूर या ठिकाणच्या ज्या चामड्याच्या वस्तू आहेत त्यांना देण्यात आलाय. दुसरं एक म्हणतं मलिहाबाद, हे जे ठिकाण आहे मलिहाबाद, याला कशा संदर्भात दिलाय? तर फलोत्पादन विषयक दर्जा जो फलोत्पादनाचा, तर तो टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स हा दर्जा दिलेला आहे. हा एक पॉइंट तिथं जाता लगेच लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे फेमा कायदा केव्हापासून कार्यान्वित करण्यात आला? कार्यान्वित म्हटले, फेमा कायदा कधीचा? 1999 चा. कार्यान्वित याचा अर्थ इम्प्लिमेंटेशन कधी सुरू झालं? तर ते झालं होतं 1 जून 2000 साली. ओके. फेरा कायदा बघितला. फेरा हा मूळ होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. हा पहिला होता मूळ कायदा 1947 चा. त्याच्यामध्ये चेंजेस करून कधी आला? 1973 ला फेरा ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. आता फेमामध्ये काय? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंगच्या ऐवजी मॅनेजमेंट ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. म्हणजे जे परकीय व्यापार व चलन सुलभ करून भारतामध्ये परकीय चलनाचा कसा विकास करता येईल. ओके. परकीय व्यापार व परकीय चलन सुलभ करून भारतामध्ये परकीय चलनाचा कसा विकास करता येईल याच्यासाठी हे कायदे मंजूर करण्यात आलेले होते. त्यामुळे फेमा कायदा कधीचा असं विचारलं तर तो येतो 1999. लागू कधी झाला असं विचारलं तर तो होता 1 जून 2000. दुसरा पॉइंट येतो सायमल्टेनियसली एमआरटीपी ऍक्ट. एमआरटीपी ऍक्ट कशासाठी होता? तर एका ठिकाणी आर्थिक उद्योगांचं केंद्रीकरण होऊ नये, म्हणजे उद्योगांचं केंद्रीकरण एका ठिकाणी होऊ नये म्हणून 1969 साली हा कायदा करण्यात आलेला होता. ओके. त्याच्यानंतर 2002 ला कोणता कायदा आला? कॉम्पिटिशन ऍक्ट, स्पर्धा कायदा म्हणतो. तर ते तुम्हाला सायमल्टेनियसली त्याचा फ्लो लक्षात घ्या. पुढचा पॉइंट आहे परकीय व्यापार धोरण 2009 ते 14 बद्दल अयोग्य विधान कोणतं ते सांगा म्हटले. पहिला आहे 2014 पर्यंत वस्तू व सेवांची निर्यात दुप्पट करणं, डेफिनेटली बरोबर आहे. दुसरा आहे 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारातील भारताचा हिस्सा दुप्पट करणं. पण कसा? जे 2008 ला किती होता? 2008 ला 1.64 समथिंग होता, तर त्याचा दुप्पट करायचा, म्हणजे 2020 ला किती करायचा होता? 3.28, जे आपण ऑलरेडी अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. मार्च 2011 पर्यंत निर्यातीचा वार्षिक दर 15% साध्य करायचं, हे सुद्धा जे परकीय व्यापार धोरण होतं 9 ते 14चं त्याच्यामध्ये घोषित करण्यात आलं. अयोग्य कोणता? यामधून अयोग्य एकही नाही. ओके. सर्वच्या सर्व बरोबर आहे. असलेलं विधान ओळखा म्हटलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे डॉक्टर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारनं जुलै 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. दुसरं स्टेटमेंट आहे या समितीत प्राध्यापक DR गाडगीळ व डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. तिसरं स्टेटमेंट आहे दोन्ही विधानं बरोबर आणि चौथा आहे फक्त एक बरोबर. ओके. आता दिलेल्या स्टेटमेंटनुसार जर तुम्ही पाहिलं तर पहिले दोन स्टेटमेंट आपण कन्सिडर करूया. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय दिले? तर जुलै 1949 म्हटले. ठीक आहे. जुलै 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली. तर ही जुलैमध्ये नेमलेली आहे का? तर डेफिनेटली नाही. जुलैमध्ये नेमलेली आहे का? नाही. तर ही नेमली आहे ऑगस्ट 1949. ओके. आयोगाने एकदा ह्याच्यावर पसरलं होतं. ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली होती आणि त्याचे अध्यक्ष बनवलं होतं प्राध्यापक PC महालनोबिस. आणि याच्यामध्ये डॉक्टर DR गाडगीळ आणि VKRV राव हे सदस्य आहेत. म्हणजे बरोबर सेंटेन्स कोणतं आहे? फक्त दुसरं सेंटेन्स हे बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आणखी एक नाव आहे डॉक्टर VKRV राव. यांना काय म्हटलं जातं? तर ओके, यांनी भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना जो वैज्ञानिक पद्धतीचा पहिल्यांदा वापर केला म्हणून राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर डॉक्टर VKRV राव. ओके. VKRV राव. ओके. लक्षात ठेवायचं, लेखा प्रणालीचे जनक म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखलं जातं. लेखा प्रणालीचे जनक. ठीक आहे. कारण त्यांनी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं.
म्हणजे आपलं उत्तर असायला हवं राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1949. आता या समितीने केलेली व्याख्या म्हणजे काय म्हटलं होतं त्यांनी, तर एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये जेवढ्या वस्तू निर्माण होतील किंवा सेवा निर्माण होतील तर त्यांचं दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेलं मापन, म्हणजे ते डबल कन्सिडर केले जाणार नाहीत. म्हणजे एकदा रॉ प्रॉडक्ट असेल त्यामध्ये कन्सिडर केलं तर ते फायनलमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. अशा प्रकारे ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन आहे तर त्यांना राष्ट्रीय उत्पन्न म्हणावं असं या राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली डेफिनेशन होती. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामधून बरोबर असलेलं विधान ओळखा म्हटले. ओके, बरोबर असलेलं विधान ओळखायला सांगितले. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार. काय म्हणतंय? 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान किती रुपये ठेव म्हणून ठेवावे लागते? तर किमान ठेवावी लागते 200 कोटी एवढे ठेव म्हणून ठेवावी लागते असं म्हटलेलं आहे. बरोबर. मग आता पहिलं स्टेटमेंट. दुसरं म्हणतं यापैकी सोन्याच्या 85 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपामध्ये आणि 115 कोटी रुपये परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये ठेवले जातात असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं म्हटलंय दोन्ही विधानं बरोबर, चौथं म्हटलंय फक्त 2 बरोबर. आता जर प्रश्न जर नीट पाहिला तर तुम्हाला ते लगेच समजून येईल. ओके, प्रश्न जर नीट पाहिला तर लगेच समजून येईल. आता 200 कोटी रुपये ठेवावे लागतात का? तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 200 कोटी ठेवावे लागतात रिझर्व्ह बँकेला 1957चा जो किमान राखीव प्रणाली आहे या प्रणालीनुसार. ओके, याच्यामधलं सोन्याच्या स्वरूपामध्ये 85 कोटी म्हटले तर हे चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, का चुकीचं आहे? तर सोन्याच्या स्वरूपामध्ये ते रिझर्व्ह बँकेला ठेवावे लागतात 115 कोटी. 115 कोटी सोन्याच्या स्वरूपामध्ये त्यांना ठेवावे लागतात. आणि जे परकीय चलन दिलेलं आहे या परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये त्यांना किती ठेवावं लागतं? 85 कोटी. ओके, त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, काय की 1957चा किमान राखीव प्रणाली या प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला 200 कोटी रुपये ठेव म्हणून ठेवावी लागते. त्या 200 कोटी पैकी 115 कोटी त्यांनी सोन्याच्या स्वरूपामध्ये ठेवलं पाहिजे आणि जे 85 कोटी आहे तर ते परकीय चलन म्हणजे फॉरेन रिझर्व्ह याच्या स्वरूपामध्ये ठेवलं पाहिजे. हे त्यांच्यावर बंधन असतं. ओके, तर हा पॉईंट महत्वाचा. म्हणजे उत्तर काय असणार आहे? अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाच्या आहेत. 1957चा किमान राखीव प्रणाली आणि किमान 200 कोटी म्हटले ठेवावे लागते. त्यामध्ये 115 कोटी जे म्हटलेलं आहे तर ते सोन्याच्या स्वरूपामध्ये आणि 85 कोटी जर म्हटले परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये. ओके, राहील लक्षात? ठीक आहे, याच्यामध्ये गफलत कधीच करायची नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सन 2015-16 मधील. ओके, काय म्हटलेलं आहे प्रश्न नीट समजून घ्या. 2015-16 मधील. ओके, 2015-16 मधील ठीक आहे भारताच्या आयात व्यापाराच्या संदर्भामध्ये काय म्हटले? 2015-16 मधल्या भारताच्या 2015-16 मधले भारताचा जो आयात व्यापार आहे यामध्ये आयात व्यापारामध्ये काय लक्षात घ्यायचंय तुम्हाला? तर वस्तूंची उतरत्या क्रमानं मांडणी करा असं म्हटले. ठीक आहे, वस्तूंची काय म्हटले? उतरत्या क्रमानं मांडणी करा. याच्यामध्ये पेट्रोलियम तेल आणि वंगण दिले, इलेक्ट्रॉनिक वस्तू दिलेत, मोती व मौल्यवान खडे दिलेत आणि गोडे तेल दिले. ओके, अशा सगळ्या गोष्टी दिलेत. आता याचं जर तुम्ही बघितलं, भारताचा जर तुम्ही विचार केला, भारत आयात कोणत्या गोष्टींची करतो तर एक गोष्ट तुम्हाला नक्की ध्यानात ठेवावी लागेल. भारत काय करतो? जे कच्चं पेट्रोलियम आणि तेल असतं ना ते आयात करतो, जास्त मोठ्या प्रमाणात आयात करतो. भारत एका गोष्टीमध्ये स्वयंपूर्ण आहे, तो म्हणजे हे जे आणलेलं कच्चं पेट्रोलियम किंवा तेल आहे याच्यावर काय करतो? प्रोसेस करतो आणि प्रोसेस करून प्युरिफिकेशन करून त्याच्यामध्ये भारताला जेवढं लागतं ना तर तेवढं भारत स्वतःला घेतो आणि बाकी जेवढं राहील तेवढं भारत त्याची निर्यात करतो. म्हणजे त्याच्यातून सुद्धा आपण पैसा कमवतो. कारण आपल्याकडे कसं आहे तर जे कच्चं पेट्रोलियम किंवा ते वंगण तेल आलेलं असते त्याच्यावर प्युरिफिकेशन करणं किंवा प्रोसेस करणं याच्यामध्ये आपण थोडंसं ॲडव्हान्स आहोत. त्याच्यामुळं आपण काय करतो? पेट्रोलियम तेल किंवा वंगण कधी लक्षात ठेवायचं? आयात करतो म्हटलं का हे गोष्टी जास्त आयात करतो. 20-21% आयातीच्या एकूण आपलं काय असतं तर ते पेट्रोलियम तेल आणि वंगण या रिलेटेड असतं आणि कच्चं असतं ते. त्याच्यावर प्युरिफिकेशन करून आपण तो विकतो. ओके, मग आता जर तुम्ही बघितलं भारताच्या आयात व्यापाराची वस्तूंची उतरत्या क्रमाने मांडणी करा तर याचं उत्तर जर बघितलं तर पहिल्यांदा येतं ते म्हणजे पेट्रोलियम. ओके, उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, म्हणजे पेट्रोलियम तेल आणि वंगण, मग इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोती व मौल्यवान खडे आणि चौथ्या नंबरला काय येतं? गोडे तेल येतं.
ते कसं येतं तर ह्याचं तुम्ही अनालिसिस करा. अनालिसिस केलं का तुम्हाला समजून जाईल. पहिलं म्हणजे पेट्रोलियम तेल आणि वंगण, मी म्हटलं तसं 21.8%. ओके, कारण जास्त आयात करतो त्यातले 7 ते 8%. ओके, यामध्ये कसं आहे 7 ते 8%च आपल्याला गरज लागते. ओके, 7 ते 8%. आणि ह्यात राहिलेलं 14 ते 15% जे असतं, 14 ते 15% आपण काय करतो परत निर्यात करतो, कारण त्याच्या प्युरिफिकेशन करून जे तयार झालेलं आहे ते निर्यात करतो. हा, ही गोष्ट लक्षात राहील. ओके, 2 नंबरला काय येतं मग? 2 नंबरला येतं त्याच्यामध्ये ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू 10.5%. 3 नंबरला मोती व मौल्यवान खडे 5.3 आणि गोडे तेल येतं 2.8 नुसार चौथ्या क्रमांकावर. म्हणजे आपला प्रश्न काय होता? प्रश्न होता 2015-16 मधील भारतामध्ये ज्या आयात व्यापार आहे त्याच्या वस्तूंची जर उतरत्या क्रमानं मांडणी केली तर काय येईल? 1 नंबरला पेट्रोलियम तेल आणि वंगण, 2 नंबरला इलेक्ट्रॉनिक वस्तू, 3 नंबरला मोती व मौल्यवान खडे आणि गोडे तेल आणि ह्या 4 नंबरला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न होता 2015-16 मधील भारताचा निर्यात व्यापार आणि या निर्यात व्यापारामध्ये भारताच्या वस्तूंची जी उतरत्या क्रमानं मांडणी केली तर तुम्हाला कसं दिसल? ओके, हे जर बघितलं अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादनं, तयार कपडा आणि सुती असं जर बघितलं तर याचं उत्तर तुम्हाला लगेच समजून जाईल. ते आहे काय आहे? पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4. म्हणजे अभियांत्रिकी वस्तू आपण डेफिनेटली जास्त करतो. जसं पेट्रोलियम उत्पादने म्हणतोय मी, याच्या अगोदर मी तुम्हाला आयातीमध्ये सांगितलं की कच्चं पेट्रोलियम किंवा वंगण तेल असं आपण आयात करतो, त्याच्यावर प्युरिफिकेशन करतो. 20-21% आपण आयात करत असतो आयातीचे एकूण. प्युरिफिकेशन करून 7 ते 8% आपण ऑलरेडी डिस्कस केलं की आपल्याला गरज असते तेवढी भागवली जाते आणि राहिलेलं आपण ते विकतो. आता पर्सेंटेज आकडेनुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते लगेच कळून येईल. ओके ओके, ह्या आकडेवारीनुसार तुम्हाला लगेच समजून येईल की मी काय म्हणतोय ते. पहिलं लक्षात घ्या ते म्हणजे अभियांत्रिकी वस्तू किती टक्के आहे? अभियांत्रिकी वस्तू म्हटल्यावर 23%. ओके, 23% आलं लक्षात. मग 2 नंबरला येतं ते म्हणजे पेट्रोलियम उत्पादने. ओके, पेट्रोलियम उत्पादने किती आहेत? तर ते 11.9%. ओके, म्हणजे प्युरिफिकेशन झाल्यानंतर राहिलेलं आपण जे म्हटलं तयार कपडे 6.9 आणि मग सूत येतं. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. अभियांत्रिकी वस्तू, निर्यातीमध्ये वस्तूंचा उतरता क्रम, अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, तयार कपडे आणि सूत. ओके, हे 2015-16 मधली भारताची कंडिशन होती. आता पुढचा प्रश्न पाहूया. 2016-17 मध्ये भारताचा जो विदेशी व्यापार होता या विदेशी व्यापाराच्या आयात करण्यामध्ये कोणत्या देशांचा उतरता क्रम आहे? म्हणजे कोणत्या देशाकडून आपण जास्त आयात करतो, त्यानंतर कमी अशा पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये बघा OECD, ओपेक, पूर्व युरोप, विकसनशील राष्ट्रे आणि इतर असे ऑप्शन्स दिलेले आहेत. सर्वाधिक जास्त भारतानं आयात केलेली आहे ती आहे विकसनशील राष्ट्रे. ओके, विकसनशील राष्ट्राकडून आपण केलेली आयात ही सर्वाधिक जास्त आहे. ओके, विकसनशील राष्ट्रे. याचा क्रमांक किती लागतो? 1 नंबरला येतात. मग 2 नंबरला येतं OECD गट. ओके, OECDचा जो गट आहे तो. 3 नंबरला येतं ते म्हणजे ओपेक. 3 नंबरला येतो ओपेक. 4 नंबरला येतो पूर्व युरोप आणि 5 नंबरला येतो इतर राष्ट्रांचा गट. म्हणजे विकसनशील राष्ट्राकडून सर्वाधिक जास्त आयात आहे. त्याच्यानंतर येते OECD गटाकडून, मग येते ओपेक गटाकडून, मग येते पूर्व युरोप गटाकडून आणि मग शेवटी येतो राहिलेला जो इतर आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं? उत्तर असणार आहे पहिला ऑप्शन पर्याय क्रमांक 1 बरोबर. पर्याय क्रमांक 1 बरोबर. मग आता OECD गट म्हटल्यानंतर जो आर्थिक सहयोग आणि विकास संघटन म्हणून त्याला ओळखलं जातं. ओके, आर्थिक सहयोग आणि विकास संघटन म्हणून या OECD गटाला काय केलं जातं? ओळखलं जातं. कधी स्थापना झाली याची स्थापना आहे 1961 मध्ये. म्हणजे अगोदर 1948ला ते संघटना होती, त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन 1961ला आलं. याचं मुख्यालय कुठे येतं? तर फ्रान्समधलं जे पॅरिस हे ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्हाला त्याचं मुख्यालय पाहायला मिळतं. ओके, OECD गट. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर असलेली विधान ओळखा. काय म्हणताय तुम्हाला? बरोबर असलेली विधानं ओळखा असं सांगितलेलं आहे. सेन्सेक्स निर्देशांकाला BSE 30 असं म्हटलं होतं. काय म्हटलंय? सेन्सेक्स निर्देशांकाला काय म्हणतात? BSE 30. पुढचं दिलंय सेन्सेक्सचं मूळ वर्ष किती आहे? सेन्सेक्सचं मूळ वर्ष किती आहे असं दिलंय 1978-79. त्याच्यानंतर दिले तुम्हाला निफ्टीचं मूळ वर्ष म्हटलेलं आहे. ओके, निफ्टीचं मूळ किती दिले? 1995. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व बरोबर. उत्तर जर बघितलं चौथा ऑप्शन बरोबर आहे, वरीलपैकी सर्व बरोबर आहे. म्हणजे सेन्सेक्स निर्देशांकालाच आपण काय म्हणतो? BSE 30. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. BSE म्हणजे काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, मग आपल्या निर्देशांकाच्या मध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE 30. त्याच्या निर्देशांकाला आपण काय म्हणतो? तर सेन्सेक्स. ओके, सेन्सेक्स
BSE 30 त्याचा अर्थ एकच होतो. त्याचं आधारभूत वर्ष जे मांडलेलं आहे मूळ वर्ष ते 1978-79 आहे. निफ्टी म्हणजे राष्ट्रीय रोखे बाजार. ओके, राष्ट्रीय रोखे बाजार निफ्टी म्हणतो. त्याचं मूळ वर्ष किती मांडलेलं आहे 1995. निफ्टी म्हणजे काय असतं, एकूण 50 कंपन्यांचा समावेश असतो त्याच्यामध्ये. ओके, जसा सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या, BSE 30 म्हणजे काय, या 30 कंपन्या ज्या आघाडीच्या आहेत त्या निर्देशांकाच्या. तर आणि निफ्टीमध्ये किती कन्सिडर केलं जातं तर 50 असतं. ओके, 1995 हे इयर. वरीलपैकी सर्व बरोबर हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर असलेली विधाने ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतात वस्तू आणि सेवा कर 1 जुलै 2017 पासून अंमलात आला. काय म्हटलंय, 1 जुलै 2017 पासून. पुढचं म्हटलंय, हा कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्र व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीमध्ये म्हणजे FRBM कायदा जो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ओके, याच्या कायद्यावरील केळकर कृती समितीनं, काय म्हटलंय, केळकर कृती समितीनं जुलै 2005 मध्ये सुचवला होता. ओके, आणि याच्या तिसरं स्टेटमेंट आहे, दोन्ही विधानं बरोबर, दोन्ही चूक. आता इथं म्हणतोय आपण वस्तू व सेवा कर म्हणजे काय म्हणतो आपण, GST. वस्तू व सेवा कर म्हटल्यानंतर लक्षात घ्यायचं GSTचं इम्प्लिमेंटेशन कधी झालंय, 1 जुलै 2007 ही तारीख मात्र लक्षात ठेवायची. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का, बरोबर आहे. ठीक आहे, दुसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊया. दुसऱ्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, FRBM कायदा म्हणतो. कोणता, FRBM कायदा. कायदा कधीचा आहे, 2004चा. कायदा कधीचा आहे, FRBM 2004, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ओके, असं त्याला म्हटलं जातं. तर याच्या कुणी सुचवला होता हा कर, तर हा केळकर कृती समितीनं सुचवलेला होता. परंतु इथे इयर मध्ये काय दिले त्यांनी, ते इयर मध्ये काय दिले हे लक्षात घ्या. इथे इयर मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, तर इयर मध्ये दिलंय जुलै 2005. आता जुलै 2005 मध्ये सुचवलाय का, डेफिनेटली नाही. जुलै 2005 मध्ये सुचवलाय का, डेफिनेटली नाही. हा सुचवला होता जुलै 2004 मध्ये. त्याच्यामुळं दुसरं स्टेटमेंट तुमचं चुकीचं ठरतंय, पहिलं स्टेटमेंट बरोबर येते. ओके, GST इम्प्लिमेंटेशन 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर असलेली विधानं ओळखा म्हटले. पहिलं स्टेटमेंट आहे, भारतीय राज्यघटनेतील 101वी घटना दुरुस्ती सुधारणा कायदा. सुधारणा कायदा कधीचा आहे, 101वी घटना दुरुस्ती सुधारणा कायदा. या कायद्यानुसार, ओके, 101वी घटना दुरुस्ती सुधारणा कायद्यानुसार काय म्हटले त्यांनी, तर वस्तू व सेवा कर परिषद स्थापनेची तरतूद केली आहे. वस्तू व सेवा कर परिषद म्हणतोय. ओके, हे लक्षात घ्या, वस्तू व सेवा कर परिषद स्थापनेची तरतूद केलेली आहे. महत्वाचा. दुसरं म्हणजे या परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री, महसूल राज्यमंत्री आणि प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री यांचा समावेश होतो. बरोबर आहे का, तर डेफिनेटली बरोबर आहे. 101 व घटना दुरुस्ती कायदा म्हटले 2016 नुसार वस्तू व सेवा कर परिषद म्हणजे DST काउन्सिल आपण त्याला असं म्हणतो. ओके, GST काउन्सिलच्या वेगवेगळ्या बैठका होत असतात. तर या परिषदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री त्याचं अध्यक्षपद भूषवत असतात, महसूल राज्यमंत्री आणि प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री असे त्याच्यामध्ये समावेश असतो. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर तुम्हाला वोटिंग घ्यायचं असेल तर सर्वाधिक जास्त म्हणजे 3/4 हे बहुमत राज्यांचे जे आहेत ना त्यांचं असतं आणि केंद्राकडे फक्त त्याचं राहिलेलं 1/4, थोडासाच बहुमताचा आकडा राहतो. काही बहुमताने निर्णय घेतले जातात परंतु 3/4 बहुमत हे राज्यांचं कन्सिडर केलं जातं. GST काउन्सिल. आता तुम्हाला काय करायचंय, GST काउन्सिल राज्यघटनेतल्या कोणत्या आर्टिकलनुसार स्थापन केलेली आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. उत्तर असणार आहे दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून बरोबर नसलेलं म्हणते, बरोबर नसलेलं विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. ओके, हे लक्षात घ्या, बरोबर नसलेलं विधान कोणतं असं विचारलंय. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आहे, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबी म्हणतो. ओके, सेबीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. बरोबर का, बरोबर. ठीक आहे, वैधानिक मान्यता याला ओके स्टॅच्युटरी दर्जा त्याला कधी दिला, 1990 ला दिलाय असं म्हटले. बरोबर आहे का, नाही.
म्हणजे सेबीची स्थापना 1988 ला आहे, लक्षात घ्या. परंतु त्याला वैधानिक मान्यता म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी म्हणून मान्यता कधी दिली आहे? 1992 मध्ये दिली आहे. ओके, त्याच्यामध्ये बरेचसे घोटाळे झाले होते, त्याच्यामुळं 1992 मध्ये दिले. 1990 दिल्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं हेच. ओके, मग याच्यामुळे काय होतं की बरोबर नसलेलं विधान कोणतं म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मी काय म्हटलंय, विधान 2 चूक, बरोबर नाही. विधान मान्यता 1990 ला देण्यात आली, हे बी चूक. म्हणजे दोन्ही उत्तरं काय असणार तुमची बरोबर असतील. प्रश्न कसा असू द्या, ठीक आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, सेबीची स्थापना 1988, वैधानिक मान्यता त्यांना 1992 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून असत्य पर्याय निवडा म्हणून सांगितलेलं होतं. पहिलं स्टेटमेंट आहे, रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्रानं 28 एप्रिल 1972 रोजी सुरू केली. 28 एप्रिलला सुरू केली का? तर डेफिनेटली नाहीये. ती कधी केलेली आहे? 28 मार्च 1972. ओके, हे 28 एप्रिल नाहीये. 28 एप्रिलच्या ऐवजी काय पाहिजे होतं इथं? मार्च पाहिजे होतं, फक्त मार्च. मग काय ठरलं असतं तुमचं स्टेटमेंट? बरोबर ठरलं असतं. एप्रिल दिल्यामुळे ते चुकीचं ठरतंय. ओके, महाराष्ट्रानंच लागू केली होती, महाराष्ट्राचीच योजना केंद्रानं परत कॉपी केलेली आहे. याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणं असून ग्रामीण बेरोजगाराची व दारिद्र्याची समस्या सोडवणं हा आहे. बरोबर आहे. दुसरं म्हणजे किमान रोजगार पुरवण्याची हमी या योजनेअंतर्गत तुम्हाला दिलेली पाहायला मिळते. म्हणून आपण जो नरेगा कायदा म्हणतो तो कधी करण्यात आला होता? 7 सप्टेंबर 2005 ला तो नरेगा कायदा करण्यात आला. मग नरेगा योजनेची इम्प्लिमेंटेशनची डेट काय विचारली तुम्हाला, तर ती 2 फेब्रुवारी 2006 ही त्याची इम्प्लिमेंटेशनची डेट आहे. मग महात्मा गांधीजींचं नाव या मनरेगा पण म्हणतो ना, नरेगा कायदा झाला. मग महात्मा गांधीजींचं नाव या योजनेला केव्हा देण्यात आलं असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे 2 ऑक्टोबर 2009. 2 ऑक्टोबर 2009 ला गांधी जयंती दिवशी महात्मा गांधीजींचं नाव नरेगा योजनेला देण्यात आलं. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? मनरेगा योजना असं म्हटलं जातं. त्याचा सेकंड व्हर्जन 2012 मध्ये, मे 2012 मध्ये लॉन्च केलेली होती. त्यामुळं इथं दिलेला जो प्रश्न आहे की असत्य पर्याय निवडा, असत्य म्हटलेलं आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट असत्य आहे. फक्त ह्या ठिकाणी एप्रिल नको होतं, त्याच्या ऐवजी काय पाहिजे होतं? मार्च पाहिजे होतं. महाराष्ट्रामध्ये जी रोजगार हमी योजना लागू करण्यात आली त्याचे प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते वि.स. पागे आहेत. कोण आहेत? वि.स. पागे. ओके, हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचं राहील. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या विधानामधून काय म्हटले? योग्य विधान निवडा. पहिलं स्टेटमेंट आहे, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात निर्यात मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तोल होय. दुसरा आहे, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी, त्याला काय म्हणतो? व्यवहार तोल असं म्हणतो. ओके, व्यापार तोल म्हणजे काय असतं? तर एक कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्या देशाच्या आयात निर्यात म्हणजे दोन्ही स्टेटमेंट तुमचे काय आहेत? बरोबर आहेत. व्यापार तोल म्हणजे एखादा विशिष्ट कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्या देशाच्या आयात निर्यात मूल्यामध्ये जेवढा फरक आहे त्याला व्यापार तोल म्हणतात. व्यवहार तोल म्हणजे काय असतं? तर एका वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो. ओके, कालावधी कन्सिडर करताना 1 वर्षाचाच केला जातो, परंतु याच्यामध्ये होणारे जे सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणतोय मी, ठीक आहे, शब्दप्रयोग लक्षात घ्या. सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी, त्याला आपण काय म्हणतो? व्यवहार तोल असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, खालील विधानामधून अयोग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. पहिला आहे, स्थानिक क्षेत्रीय बँक योजना ऑगस्ट 1976 मध्ये अंमलात आणली. दुसरं स्टेटमेंट आहे, स्थानिक संस्थेकडून विशेषतः स्थानिक खाजगी बँकेद्वारे ग्रामीण बचतीचं संकलन स्थानिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देणे हा तिचा उद्देश होता. आता एक लक्षात घ्या, स्थानिक क्षेत्र बँक योजना म्हणजे हे कुठल्या 11वी 12वी जे अर्थशास्त्र पुस्तक आहे ना त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. 11वी 12वी अर्थशास्त्र. ओके, आता ह्याच्यामध्ये दिले काय त्यांनी? तर ऑगस्ट 1976 मध्ये काय म्हणताय? स्थानिक क्षेत्रीय बँक योजना. ऑगस्ट 1976 आहे का? डेफिनेटली नाहीये. डेफिनेटली ते तिथं नाहीये. मग काय असायला पाहिजे होतं इथं? तर इथं आहे ऑगस्ट 1986. ओके, ऑगस्ट 1986 मध्ये स्थानिक क्षेत्रीय बँक योजना आणलेली होती आणि त्याच्यामध्ये खाजगी बँकेद्वारे ग्रामीण बचतीचं संकलन करून तिथल्या स्थानिक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. अयोग्य पर्याय म्हटले म्हणजे पहिला पर्याय अयोग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून योग्य विधान निवडा. मौद्रिक धोरणाची मध्यवर्ती बँकेमार्फत अंमलबजावणी केली जाते.
वित्तीय धोरणाची केंद्र सरकारमार्फत अंमलबजावणी केली जाते. तिसरं आहे मौद्रिक धोरण पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत असतं. ओके, याचं जर बघितलं तर सर्व विधानं बरोबर आहेत. आता अगोदर तुम्हाला ते मौद्रिक धोरण म्हणजे काय असतं, तर हे मौद्रिक धोरण म्हणजे जे सरकार थरत किंवा मध्यवर्ती बँकेतर्फे त्याची अंमलबजावणी केलेली असते. मग ऑब्व्हियसली जर ती मध्यवर्ती बँकेशी असेल तर ते डेफिनेटली पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत असतं. ओके, संख्यात्मक स्वरूपाचं. मग आणि वित्तीय धोरण जर बघितलं तर त्याची अंमलबजावणी कोण करतं, तर केंद्र सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी होत असते. मग वित्तीय धोरण म्हटलं की कर आणि खर्चाशी संबंधित ते तुम्हाला पाहायला मिळतं. ओके, तर हे एक जाता जाता फरक माहित असू द्या. मौद्रिक धोरण, वित्तीय धोरण. वित्तीय धोरण म्हटलं की केंद्र सरकार, मौद्रिक धोरण म्हटलं की मध्यवर्ती बँक. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मौद्रिक धोरण म्हटलं की संख्यात्मक स्वरूपाचं असतं आणि वित्तीय धोरण म्हटलं की ते गुणात्मक स्वरूपाचं असतं. पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मानव विकास अहवाल 1995 मध्ये लिंग विषयक 2 नवे निर्देशांक जागतिक पातळीवर प्रथमच लागू करण्यात आले. तर ते 2 निर्देशांक कोणते, म्हणजे जागतिक पातळीवर लिंग विषयक 2 नवे निर्देशांक जाहीर करण्यात आले होते, तर ते कोणते आहेत असं तुम्हाला ओळखायला सांगितले. आणि खाली ऑप्शन देताना काय केले त्यांनी, लैंगिक असमानता निर्देशांक असा दिलाय, त्याच्यानंतर लिंग संबंधित विकास निर्देशांक दिलाय, लैंगिक सक्षमीकरण मापन दिले आणि चौथं दिले लैंगिक तफावत निर्देशांक. आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ओके, जेव्हा तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न दिला जातो तेव्हा 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1995 म्हटले, ठीक आहे, 1995 ला लिंग विषयक 2 नवीन निर्देशांक आले होते. त्यातला पहिला होता त्याला आपण म्हणतो GDI. GDI म्हणजे काय, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. GDI म्हणजे काय म्हणतो, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा त्याला आपण लिंग संबंधित विकास निर्देशांक असं म्हणतो. ओके, लिंग संबंधित विकास निर्देशांक. त्यानंतर दुसरा आहे त्याला आपण GEM म्हणतो. GEM. तर हे दोन्ही कधी आले होते, 1995 साली. GEM म्हणजे काय, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, म्हणजे लैंगिक सक्षमीकरण मापन असं 2 निर्देशांक म्हणतो. म्हणजे हे जे B आणि C दिलेलं आहे तुम्हाला, B आणि C दिले, तर ह्याची सुरुवात झाली होती 1995 ला. म्हणजे लिंग संबंधित विकास निर्देशांक त्याला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि लैंगिक सक्षमीकरण मापन म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे दोन्ही कधी सुरू केले होते, तर 1995 साली सुरू केले होते. आणि ह्या 2 निर्देशांकाच्या जागी, म्हणजे आता मानव विकास अहवाल सुरुवातीला आला कधी, तर तो 1990 पासून सुरुवात झाली होती. ठीक आहे, मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स UNDP तर्फे. UNDP म्हणजे काय, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न विचारलाय. जनक म्हणून विचारलं तर लक्षात घ्यायचं मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे. काय नाव, मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे. मेहबूब उल हक हे नाव महत्वाचं आहे. ओके, अक्षर एवढं व्यवस्थित येत नसेल कारण पेन टॅबलेट न लिहितोय त्याच्यामुळे थोडं कमी जास्त, म्हणजे आपण जे वहीवर लिहितो त्याप्रमाणे येत नाही, पण प्रयत्न करतोय मी. ठीक आहे, मेहबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचं जनक म्हटलं जातं. भारताकडून आणखी एक व्यक्ती होते ते म्हणजे अमर्त्य सेन. कोण होते, अमर्त्य सेन. अमर्त्य सेन 1998 अर्थशास्त्रातलं नोबेल मिळवले. 1998 ला अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळवले. लक्षात राहू द्या, अर्थशास्त्र. त्याच्यानंतर अभिजित बॅनर्जी आता सध्या चर्चेत होते, त्यांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालं होतं 2019 मधलं अर्थशास्त्रातलं. एस्तर डेफ्लो त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत. ठीक आहे, तर जेव्हा तुम्हाला विचारलं मानव विकास अहवाल म्हटलं 1995 तर GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे 2 तिथं आले. बरोबर, हे 2 निर्देशांक तिथले लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल याच्यामधून, तर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे हे GDI, हा जो GDI आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि हा GEM आहे, याच्या जागी 2010 साली जो निर्देशांक आला त्याला जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणतात. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणजे जो पहिला क्रमांक दिलाय, म्हणजे हे जे दिले लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजे काय, लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजे जो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स होता आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर होतं, या दोन्हीच्या जागी 2010 साली तो निर्देशांक आला होता. म्हणजे हे दोन्ही जागी कॅन्सल होऊन तो आला होता. म्हणजे एकाच प्रश्नामधून तिन्ही गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असेल. याचा अर्थ तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 B आणि C बरोबर. कोणते योग्य आहेत असं विचारले, याचा अर्थ B आणि C बरोबर. समजलं, म्हणजे मानव विकास अहवाल 1995 म्हटलं, लिंग विषयक 2 नवीन निर्देशांक आले, एक म्हणजे GDI GEM, त्याच्या जागी 2010 साली काय आला, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आला. ओके, हे समजलं. आता याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल यामधून. आता
आता हा एक पॉईंट झाला, एक अँगल झाला. हा म्हणजे काय झाला, एक अँगल झाला. ठीक आहे, हा म्हणजे आता एक अँगल झाला. आता याच्यानंतर तुम्हाला आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आपण जो मानवी HDI म्हणतो. मग सध्या रिपोर्ट चर्चेत असतात ना, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता अगोदर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होता, याच्या अगोदर मग कोणता निर्देशांक काढला जात होता? ह्युमन मानवी विकास निर्देशांक आपण असं म्हणतो. ठीक आहे, मानवी विकास निर्देशांक. याच्या अगोदर मग कोणता निर्देशांक? आयोग असंच विचारले, आयोगानं असंच विचारले. ठीक आहे, हा प्रश्न सुद्धा आयोगाचाच आहे. सध्या आपण जो डिस्कस करतोय हा सुद्धा आयोगाचाच प्रश्न आहे. मानवी विकास निर्देशांक याच्या जागी अगोदर कोणत्या निर्देशांकाच्या जागी हा निर्देशांक काढण्यात आला? समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? ओके, मानवी विकास निर्देशांकाच्या जागी अगोदर काय होतं तर 1997 ला HPI काढला जायचा. HPI म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी परत काय आले? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानवी विकास निर्देशांक, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे आता तुम्हाला यामधून काही गोष्टी लक्षात आल्या, लक्षात घ्या. याच्यावर परीक्षेला हमखास प्रश्न असतो. पहिला म्हणजे मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीमध्ये आपण सुरुवात केली होती, तर इथं लक्षात घ्या 1995 साली म्हटलं तर दोन निर्देशांक GDI आणि GEM. GDI म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, GEM म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, म्हणजे ह्याला मराठीमध्ये हे दोन्ही. याच्या जागी 2010 साली काय आला? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स किंवा त्याला लैंगिक असमानता निर्देशांक म्हटलं जातं. दुसरं म्हणजे आपण सध्या HDI रिपोर्ट, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा रिपोर्ट आला का आपण पाहतो, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या जागी अगोदर काय होतं तर HPI होता. त्याला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? मानवी दारिद्र्य निर्देशांक. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे तुम्हाला 1997च्या जागी HDI आला. ओके, म्हणजे याच्यातून सगळेच पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मग. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या म्हटले आणि या विधानामधून कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा म्हटले. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, मूल्यवर्धित कर ही अनेक स्तर गोळा करणारी पद्धत आहे. ओके, मूल्यवर्धित कर अनेक कर गोळा करणारी पद्धत आहे. अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू कर गोळा करणारी पद्धत आहे. मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात आणि खरेदी शक्तीमध्ये सुधारणा किंवा वाढ होईल असं म्हटलेलं होतं. ठीक आहे, आता मूल्यवर्धित कर म्हणजे त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा वॅट म्हणतो. वॅट लागू करण्याची शिफारस. ठीक आहे, आता मूल्यवर्धित कर हे मल्टी पॉईंट म्हणजे अनेक स्तरीय गोळा करणारी, म्हणजे जेव्हा जेव्हा वस्तूमध्ये मूल्यवर्धित कर, मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य वाढलं तर त्या ठिकाणी वाढत जाणारी किंमत. ओके, तर ही अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर येतं. दुसरं बघितलं अमूल्यवर्धित कर. अमूल्य म्हटलं याच्या अर्थ एकल म्हणजे एक बिंदू गोळा करणारी, सिंगल पॉईंट टॅक्स असं म्हणतो, तर ते पण बरोबर येतं. आणि वॅट मुळे काय होतं तर गरीब लोकांच्या जीवनामध्ये किंवा राहणीमानामध्ये वाढ होते. तर याच्यामध्ये सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. याच्या व्यतिरिक्त परीक्षेला काय विचारलं जातं? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, पहिलं म्हणजे वॅट लागू करताना पहिलं इम्प्लिमेंटेशन कोणत्या राज्यानं केलं? वॅट बद्दल बोललं तर वॅट भारतामध्ये लागू झाला. भारतामध्ये 1 एप्रिल 2005. 1 एप्रिल 2005 भारतामध्ये वॅटचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं. त्यावेळी 21 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये हे लागू करण्यात आलं होतं. आयोगानं ह्याच्यावर विचारले, हे डेट विचारले तुम्हाला. आयोगानं काय विचारले? ही डेटच विचारले. त्यामुळे हा पॉईंट पहिला महत्वाचा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल? वॅट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? वॅट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तर ते पहिलं राज्य येतं हरियाणा. हरियाणानं वॅटची अंमलबजावणी अगोदरच केली होती, तर ते वॅट लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं होतं. कधी केलं होतं हरियाणानं? तर हे हरियाणानं 2003 साली केलं होतं. परीक्षेला ना याच्यावर प्रश्न विचारले. हे दोन जे पॉईंट आहेत, 1 एप्रिल 2005 ला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स सुरू केलं आणि हरियाणानं 2003 मध्येच अगोदर ते सुरू केलं होतं. अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असलेला मुद्दा तो म्हणजे GST. GST. मग प्रश्न असा होतो, GSTची अंमलबजावणी कधीपासून झाली? तर GST म्हटलं तर 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून GSTची अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. मग हा पॉईंट आपला तिथं महत्वाचा आहे. ओके, हे पहिलं लक्षात आलं. त्यानंतर आणखी महत्वाचं म्हणले वॅटच्या संदर्भामध्ये तर 1976 लक्षात घ्या. 1976 ला LK झा ही कमिटी नेमली होती.
एल-के-झा कमिटी कशासाठी होती? एल-के-झा तर ही अप्रत्यक्ष कर कमिटी म्हणून या कमिटीला ओळखलं जातं. या कमिटीनं पहिल्यांदा काय म्हटलं होतं? अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात असलेली कमिटी. ओके, अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात असलेली कमिटी. आता या कमिटीनं पहिल्यांदा काय केलं होतं? तर शिफारसी केल्या होत्या. कसलं? तर जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याला वॅट लावावा, म्हणजे मॅन वॅट हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर वॅट लावावा ही शिफारस आली 76-77 मध्ये. या मॅन वॅटचं परत मॉडिफिकेशन झालं. ते कधी झालं होतं? मॅन वॅटचं मॉडिफिकेशन तर ते झालं होतं 1986-87 मॉड वॅट झालं. मॉड वॅट म्हणजे मॉडिफाईड वॅट म्हटलं जातं. 1986-87 मध्ये काय झालं? मॉड वॅट झालं. आणि त्याच्यानंतर सेंट्रल वॅट म्हणून येतं. सेंट्रल वॅट कधी झालं? 2001 मध्ये सेंट्रल वॅट. तर असंही तिथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे सेन वॅट हे इथं लक्षात ठेवावं लागेल. तर हे एक पॉईंट आहे जर तुम्हाला फक्त माहित असू द्या. तर व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या बद्दल जर तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला पहिलं लक्षात येणं गरजेचं आहे. वॅट कधी लागू केला? तर 1 एप्रिल 2005 ला संपूर्ण भारतामध्ये म्हणजे 21 राज्य आणि इतर केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू करण्यात आला होता. अंदमान निकोबार बेटामध्ये वॅट लागू करत नाहीत, कारण विक्री करत नसल्यामुळे तिथं वॅटचा काही संबंध येत नाही. पहिलं राज्य हरियाणा 2003 साली. जीएसटीची अंमलबजावणी कधी विचारलं तर 1 जुलै 2017. एवढं लक्षात असू द्या. एल-के-झा कमिटी अप्रत्यक्ष कर कमिटी तेही तुम्हाला माहित असू द्या. पुढचा प्रश्न आहे, नाबार्ड मार्फत डॅश डॅश यांना पुनर्वित्त पुरवठा होतो. लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त, प्रादेशिक ग्रामीण बँका, त्यानंतर राज्य सरकारी बँका आणि त्यानंतर ग्रामीण कामगारांना वित्त. तर आता नाबार्ड तर्फे कुणाला पुनर्वित्त पुरवठा होतो असं म्हटलंय. पहिली गोष्ट, नाबार्ड स्थापना कधी? तिथून सुरुवात असणं गरजेचं आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? इथून आपल्याला सुरुवात करावी लागेल. आता नाबार्डची स्थापना जर बघितली तुम्ही तर ती येते 12 जुलै 1982. ओके, नाबार्डची स्थापना म्हटलं की पाठ करून ठेवायची 12 जुलै 1982. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल? नाबार्ड जेव्हा माहित असेल तर एक्झिम बँकची स्थापना कधी? तर 1 जानेवारी 1982. एक्झिम बँक म्हटलं 1 जानेवारी 1982. ठीक आहे. आता नाबार्डची जेव्हा स्थापना झाली तर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, प्रश्न लक्षात घ्या, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झाली? तर ते येते शिवरामन समिती. कोणती समिती? शिवरामन समिती. या शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झालेली आहे. आता शिवरामन समिती मुख्यालय कुठं? या नाबार्डचं मुख्यालय कुठं विचारलं तर मुंबई, हेही लक्षात असू द्या. ओके. आता नाबार्ड कोणाला पुनर्वित्त पुरवठा करतं? नाबार्ड कोणाला करतं? तर ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत आणि राज्य सरकारी बँका आहेत, म्हणजे याच्यातून बी आणि सी जे दिलेलं आहे हे तुमचं अचूक उत्तर आहे, यांना ते काय करतं? पुनर्वित्त पुरवठा करत असतं. नाबार्ड कोणाला पुनर्वित्त पुरवठा करतं असं जर म्हटलं तर लक्षात घ्या, तर प्रादेशिक ग्रामीण बँका आणि राज्य सरकारी बँका, म्हणजे लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण कारागिरांना वित्त, हे त्याचं उत्तर येत नाही. मग आता इथे एक पॉईंट आहे, प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या चर्चेत होता का? हो, कारण केंद्रीय कॅबिनेटनं प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा त्याला आपण रिजनल रूरल बँक म्हणजे त्याला आपण RRB असं म्हणतो. काय म्हणतो? RRB. ओके, रिजनल रूरल बँक किंवा त्याला प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो. तर या प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रूरल बँक चर्चेतला मुद्दा आहे, कारण त्याला रिकॅपिटलायझेशन, त्याचं पुनर्भांडवलीकरण करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचं आहे. आता रिजनल रूरल बँक जेव्हा सुरू केल्या तर तेव्हा ते अध्यादेश काढण्यात आला होता तत्कालीन सरकारनं, कारण तेव्हा आणीबाणी लागू होती, आणि तो तारीख येते 2 ऑक्टोबर 1975. 2 ऑक्टोबर 1975 म्हणजे 25 जूनला जेव्हा आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी, तर तो पिरियड आहे. याचा अर्थ तेव्हा त्यांना अध्यादेश काढावा लागला होता आणि प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना करण्यात आली होती. 5 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या. प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये कसं होतं तर जे मूळ बँक हे सगळं तुम्हाला तिथं स्ट्रक्चर माहीत असू द्या. 50, 15, 35 असं वगैरे बरंच बाकीचं स्ट्रक्चर आहे, ते एकदा पाहून घ्या. फक्त प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापना झाली 2 ऑक्टोबर 1976ला, 5 होत्या. आणि याच्यानंतर काय करण्यात आलं होतं तर 1976ला जेव्हा कायदा करून ते मंजूर बी करून घेण्यात आलेलं होतं, हे लक्षात असू द्या. म्हणजे नाबार्ड म्हटलं प्रादेशिक ग्रामीण बँका, हे लक्षात असणं गरजेचं आहे. हे 50, 15, 35 मी इथं काय लिहिलं होतं लक्षात आलं का? तर ते पुरस्कृती बँक याच्या संदर्भात लिहिलं होतं. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, हे 50, हे 15 आणि 35. 50% वाटा केंद्राचा, 15% वाटा राज्याचा,
आणि 35% वाटा जी पुरस्कृती बँक आहे, पुरस्कृती बँक जी आहे तिचा वाटा किती 35%. अशा पद्धतीने होतं. तर नाबार्डवर लक्षात राहू द्या, नाबार्ड आणि रिजनल रुरल बँक हाही पॉईंट महत्वाचा. हा प्रश्न आहे दिले, काय म्हटले, खालील विधाने विचारात घ्या म्हटले. भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला. आता काय म्हटले त्यांनी मालमत्ता कराच्या संदर्भातलं पहिलं स्टेटमेंट आहे. मालमत्ता कर इस्टेट ड्युटी, मालमत्ता कर जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इस्टेट ड्युटी. ठीक आहे, इस्टेट ड्युटी. मालमत्ता कर जर बघितलं तर 1953 मध्ये आकारण्यात आला. हा कर चालू होता, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हा कर जेव्हा चालू होता त्याच्यानंतर ह्याला बंद कधी झाला तर 32 वर्ष हा चालू राहिला होता. परत याच्यातनं मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळे सरकारनं बंद केला. कधीपासून बंद केला हा मालमत्ता कर जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 1/4. काय उत्तर आहे, 1/4/1985. 1/4/1985 ला हा जो मालमत्ता कर होता तर तो बंद करण्यात आला होता. पुढचं काय म्हटले, संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारण्यात आला. बरोबर आहे. देणगी कर किंवा त्याला आपण गिफ्ट टॅक्स असं म्हणतो, देणगी कर किंवा त्याला आपण काय म्हणतो, गिफ्ट टॅक्स असं म्हणतो. ओके, गिफ्ट टॅक्स. ठीक आहे, गिफ्ट टॅक्स हा आकारला कधी म्हटलं, 1958 मध्ये आकारला. बरोबर आहे, 1958 मध्ये आकारला. हा सुद्धा कर किती वर्ष चालू होता तर 40 वर्ष सुरू होता. बंद कधी पडला तर 1 ऑक्टोबर 1998. ओके, 1 ऑक्टोबर याला बंद पडला. कुठला, गिफ्ट टॅक्स. 1 ऑक्टोबर 1998 ला तो बंद पडलेला होता, हे लक्षात ठेवा. मग राहिलं काय, संपत्ती कर हा महसुलाचा मोठा सोर्स आहे का? संपत्तीवर वार्षिक कर लावला जात होता. संपत्ती कर हा एवढा काय मोठा सोर्स नाहीये, हे लक्षात असू द्या. महसुलाचा मोठा सोर्स आहे, स्रोत आहे म्हटलं तर येत नाही तो. याचा अर्थ सी तुमचं असत्य आहे. सी असत्य असेल तर ऑप्शन कुठे येतो, पर्याय क्रमांक 3. कारण तुम्हाला विचारलंय काय, दिलेल्या स्टेटमेंटमधून असत्य सिद्ध विधान कोणतं, तर ते पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीची आवश्यकता असते? आहारातून 2300 कॅलरीज फक्त, आहारातून 2500 कॅलरीज पेक्षा जास्त, आहारातून 2400 कॅलरी पेक्षा कमी, आणि चौथं दिले आहारामधून 2600 कॅलरी. सिंपलचं उत्तर आहे, आहारामधून दारिद्र्य रेषा म्हणलं की 2400 कॅलरी पेक्षा कमी. याच्यामध्ये ना पीडी ओझा यांचं लक्षात ठेवायचं, कारण जे दारिद्र्याबद्दल कमिट्या नेमण्यात आल्या होत्या, यांनी जो कार्यगट होता, पीडी ओझा यांनी किती कॅलरी निकष असावा असं शिफारस केली होती, तर ते होतं 2250. पीडी ओझा यांनी किती म्हटलं, 2250. पीडी ओझा नंतर दांडेकर आणि रथ जे होते त्यांनी सुद्धा दारिद्र्य मोजताना जी कॅलरीचा निकष होता ना तर तो हाच वापरलाय, हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, 2250च कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरला होता. म्हणजे पीडी ओझा यांनी 2250 पहिल्यांदा आणलं, त्यानंतर दांडेकर रथ यांनी सुद्धा 2250 कॅलरीज प्रतिदिन हाच निकष वापरला होता. समजा मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला, पॉवर्टी गॅप, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली? चला, कोण उत्तर देऊ शकतं का? पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं गौरव दत्त. काय उत्तर येतं? गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन. गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन यांनी काय केलं होतं, पॉवर्टी गॅप ही संकल्पना मांडली होती. ठीक आहे, म्हणजे एक राष्ट्राची दारिद्र्य रेषा कन्सिडर केली जाते आणि त्या दारिद्र्य रेषेपासून एखाद्या राज्याचं दारिद्र्य रेषा किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी जी कन्सेप्ट आली तर त्याला काय म्हटलं जातं, पॉवर्टी गॅप. हे कुणी मांडली कन्सेप्ट किंवा ही संकल्पना, तर परीक्षेला विचारलं जातं. गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हिलिन, हेही तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजतंय मी जे काय सांगतोय ते तुम्हाला समजत आहे का? ओके, ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मग पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रण उपायाच्या संदर्भात कोणतं विधान खरं आहे? ठीक आहे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट दिले. रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. डेफिनेटली बरोबर आहे. रेपो रेट म्हणजे असा दर असतो, रिझर्व्ह बँक काय करते, व्यापारी बँकांना कर्ज देते. आता याच्यामध्ये बघा, रिव्हर्स रेपो रेट असा दर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते असं नाहीये. ओके, रिझर्व्ह बँक देते का, व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेला देतात, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. आता रेपो रेट काय, रेपो रेट म्हणजे काय आहे, तर रिझर्व्ह बँक आपली ही आरबीआय, ठीक आहे, ही आरबीआय. ओके, ही आरबीआय, ठीक आहे, हे आरबीआयचं ऑफिस आरबीआय, आणि इथे एक बँक आहे, एक साधी बँक आहे. ठीक आहे, ही एक बँक आहे. रेपो रेट म्हणजे काय म्हणतो, ही जी रिझर्व्ह बँक आहे ही आरबीआयला काय करते,
कर्ज देते. काय करते? कर्ज देते. याचा अर्थ आरबीआय कडनं पैसे इकडे आले म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये पैशाचा साठा काय झाला? वाढला. कर्ज दिल्यामुळे हे जे पैशाचा साठा आहे हा वाढला. याचा अर्थ पैशाचा साठा वाढला याचा अर्थ रुपे रेट हे काय आहे? रुपे रेट हे काय आहे? तर हे पैसा रोकड सुलभता ओतण्याचं म्हणजे इंजेक्शन झालं ना, इंजेक्शन झालं, इंजेक्ट झालं म्हणजे पैसा ओतण्याचं एक साधन झालं ना. कारण आरबीआय कडं आलेला पैसा लक्षात घ्या, इथं काय म्हणतोय मी, हा आरबीआय कडं आलेला जो पैसा आहे, कर्ज घेतलं म्हणजे पैसा घेतला. कोणी घेतला? बँकेनं. बँकेकडे पहिल्यांदा 2च रुपये होते, समजा 2 कोटी होते, त्यांनी घेतले 10 कोटी म्हणजे त्यांच्याकडे पैसा आला ना, म्हणजे पैसा ओतायचं काम झालं. म्हणजे रेपो रेट हे काय आहे? पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किंवा रोकड सुलभता व्यवस्थेमध्ये ओतण्याचं. म्हणजे इथं जे रेपो रेटला काय म्हटलंय त्यांनी? रोकड सुलभता शोषण्याचं साधन आहे. शोषण्याचं नाहीये, ओतण्याचं साधन आहे. ओके, रेपो रेट म्हणजे काय असतं? तर हे रोकड सुलभता ओतण्याचं साधन आहे आणि इथं जे रिव्हर्स रेपो रेट दिले तर हे रोकड सुलभता शोषण्याचं साधन आहे. समजलं? म्हणजे रिझर्व्ह बँकेकडनं म्हणजे रेपो रेट म्हणजे असा दर असतो की ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. ही एक व्यापारी बँक आहे. रिझर्व्ह बँक ते कर्ज देते म्हणजे यांच्याकडे पैसा आला म्हणजे पैसा तिथं ओतला गेला असं झालं. म्हणजे रेपो रेट हे काय आहे? रेकॉर्ड सुलभता व्यवस्थेमध्ये ओतण्याचं साधन आहे. ओतण्याचं म्हणजे पैसा ओतण्याचं साधन आहे. ओके, आणि रिव्हर्स रेपो रेट हे काय केलं तर शोषून घेतलं जातं. कारण रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? ही जी बँक असेल तर ही बँक काय करते? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय असतं? तर ही जी बँक आहे ही बँक काय करते? रिझर्व्ह बँकेला कर्ज देते. याचा अर्थ बँकेकडचा पैसा कमी झाला ना, मग बँकेकडे पैसा कमी झाला म्हणजे रोकड सुलभता शोषली जाते असा त्याचा अर्थ होतो. ओके, समजलं? हे सिंपलच आहे. ओके, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, समजलं? ओके, जाऊया पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय दिलाय? सिंपलच आहे. काय म्हटले? 2 विधानातून कोणतं विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखायचंय. विकसित देशातील बेरोजगारातील महत्वाचा हिस्सा हा चक्रीय स्वरूपाचा असतो. विकसित देश चक्रीय म्हणजे सायक्लिकल. यस, डेफिनेटली बरोबर आहे. विकसित देशामधला बेरोजगारीचा हिस्सा हा चक्रीय असतो. ओके, आर्थिक मंदीचं चक्र, आर्थिक चक्र अशा पद्धती चक्रीय स्वरूपाचा डेफिनेटली बरोबर आहे. दुसरं बघा, विकसनशील देशातील बेरोजगारीचं महत्वाचं कारण भांडवलाची कमतरता. हे तर मेन कारण आहे. कारण विकसनशील देश म्हणजे विकासाच्या मार्गावर चाललाय, त्यांच्याकडे भांडवल नसतंच, त्याची कमतरता त्यांना जाणवतच असते. याचा अर्थ इथं काय आहे? दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. तुम्हाला विचारलंय काय? तुम्हाला विचारलंय कोणतं विधान योग्य आहे. जर तुम्ही एक तुमचं ऑप्शन एलिमेंट, 2 एलिमेंट, जर तुम्ही दोन्ही योग्य आहे असं म्हटलं पण विचारलंय कोणतं योग्य नाही, याचा अर्थ ए व बी दोन्हीही नाही, ए व बी दोन्हीही बरोबर नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो? उत्तर तुमचं 4 यायला पाहिजे. लक्षात घ्या, योग्य नाही, योग्य आहे असं विचारलं असतं तर तुमचा पर्याय क्रमांक 3 आलं असतं. योग्य नाही असं विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते? म्हणजे महिलांना जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते. तर अशी कोणती संकल्पना असं त्यांनी म्हटलेलं आहे? सिंपल आहे ना, क्षमतेपेक्षा, महिलांच्या क्षमतेपेक्षा संधीवर लक्ष केंद्रित करते. म्हणजे आता मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI म्हटलं. ओके, ठीक आहे. मानव दारिद्र्य निर्देशांक म्हणजे HPI म्हटलं. HPI कधी सुरू होता? 1997 साली. आणि 1997च्या जागी काय आला? ह्या HPIच्या जागी HDI आला. तर महिलांच्या क्षमतेच्या बाबतीत ह्याच्यामध्ये पण काही संदर्भ येत नाही, ह्याच्यामध्ये पण येत नाही, म्हणजे दोन्ही ऑप्शन इलिमिनेट. आता राहिलं दारिद्र्य तफावत निर्देशांक आणि लिंगभाव सबलीकरण मापन. म्हणजे लिंगभाव सबलीकरण मापन म्हणजे त्याला आपण GEM म्हणतो. GEM म्हणजे काय? म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे. डेफिनेटली GEM उत्तर असणार आहे. कारण GEM म्हणजे आपण आता अगोदरच पाहिलं होतं, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. 1995 साली सुरू केलेलं, 2 निर्देशांक सुरू केलेले, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. ओके, म्हणजे 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या होत्या. लिंग GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि GEM 1995 साली सुरू केलं आणि 2010 साली त्याच्या जागी काय आणलं? तर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स किंवा GII आणलं, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. हे कधी सुरू झालं होतं? GEM म्हटलं की 1995. आणि आणखी एक सुरू होतं 1995 ला, तर GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि या दोघांच्या जागी आला तो GII आला. म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या समतेपेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते? तर ती लिंगभाव सबलीकरण मापन म्हणजे GEM जेंडर एम्पॉवरमेंट मेजर. ओके, ठीक आहे, जाऊया पुढे. मग पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेल्या वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही? ओके, ठीक आहे. कर उत्पन्नाचं केंद्र व राज्यामध्ये वाटप करणं आहे. राज्य सरकारनं अनुदान देण्याबाबतच्या सूचना देणं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणं डेफिनेटली नाहीये. निकोप वित्ताशी संबंधित सूचना करणं आहे. याचा अर्थ काय, अर्थसंकल्प तयार करणं हे वित्त आयोगाचं कार्य असतं का, नाही. जो वित्त आयोग आहे 281 आर्टिकल लक्षात घ्या. वित्त आयोग आहे तर तो संसदेसमोर मांडण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा त्याचं कर्तव्य कोणाचं असतं, तर ते राष्ट्रपतींचं असतं. वित्त आयोगाचा अहवाल संसदेसमोर मांडणं हे अधिकृत कर्तव्य कोणाचं असतं, तर राष्ट्रपतीचं असतं. राज्यघटनेतलं आर्टिकल 281 लक्षात ठेवा. 15वा वित्त आयोग सध्या चर्चेत होता. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, NK सिंग. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, NK सिंग. आलं लक्षात. आणि 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण विचारलं तर सचिव कोण विचारलं तर अरविंद मेहता. अरविंद मेहता हे 15व्या वित्त आयोगाचे सचिव होते, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, बाजारपेठेतील प्रबळ स्थानांचा गैरवापर करण्यावर बंधन घालण्यासाठी 2002 साली खालीलपैकी कोणता कायदा पास करण्यात आला. फेरा होता 1977चा. ओके, 47ला पहिला होता, त्यानंतर 73-74 आला. 2002 साली म्हटल्यामुळे चुकीचं आहे. MRTP बघितला, MRTP कायदा 1969 कशासाठी करण्यात आला होता, तर जे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होते तर ते होऊ नये. ओके, उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आर्थिक सत्तेचं जे केंद्रीकरण होते ते होऊ नये याच्यासाठी करण्यात आलेला MRTP ऍक्ट होता. ओके, MRTP ऍक्टच्या जागी काय आलाय तुमचा, तर हा कॉम्पिटिशन ऍक्ट आलाय, जो त्याला आपण बाजारपेठेमधला प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्यावर बंधन घालण्यासाठी. म्हणजे MRTPच्या जागी रिप्लेस कुठला झाला, कॉम्पिटिशन ऍक्ट. म्हणजे तुमचं उत्तर काय असायला हवं या प्रश्नाचं, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे कॉम्पिटिशन ऍक्ट. ओके, ठीक आहे. ओके, प्रश्न हा एकदम लॉजिकल टाइप होता. दिलाय काय, वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो. म्हणजे प्रदूषण वाढलं, वातावरणाचा ऱ्हास वाढतो, नंतर कमी होतो असा दर्शवणारा आलेख कोणत्या व्यक्तीने मांडला. सिंपल आहे. आता तुम्ही जर बघितलं याचं उत्तर येते कुझनेट्स कर्व. म्हणजे समजा आपण असं घेतलं, एक एक्झाम्पल कन्सिडर करू. समजा आपण ह्या ठिकाणी इन्कम घेऊया, ठीक आहे, इन्कम घेऊया आणि इकडे काय घेऊया, इन्कम मधल्या इनइक्वालिटी हे कन्सिडर करू. इनइक्वालिटी हे कन्सिडर करू. कुझनेटचा कर्व काय सांगतो, तर तो असा जातो. म्हणजे इथे तो वाढत चालला. म्हणजे एक पीक पॉईंट आला ना इथं, ह्या ठिकाणी पीक पॉईंट आला, तो एकदम वाढला. परंतु एक थ्रेशोल्ड किंवा एक लिमिट असं येतं की तो एकदम हाय लेवलला जातो. इथं पीकला होता, हळूहळू वाढत परत तो हाय लेवलला गेला. परंतु एक सडन अशी एक पोझिशन येते त्याची की त्या पोझिशन नंतर तो काय होतो, कमी होत जातो. म्हणजे इथून पहा, इथून कमी होत गेला. म्हणजे वाढत्या, आता इथं कंपॅरिझन करताना वाढतं दरडोई उत्पन्न घ्या आणि इकडे घ्या प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास. तर वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास काय होतो, वाढतो आणि नंतर कमी होतो. याचा अर्थ काय, कुणी मांडलं, कुझनेट्स यांनी मांडलं. कुणी मांडलं, तर कुझनेट्सचा कर्व. तर हे लॉजिकल किंवा कन्सेप्ट समजून घेतलं तर लक्षात येतं. कुझनेट्सचा कर्व म्हटलं की ही डायग्राम तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. एकदम सिंपलच होतं. पुढचा प्रश्न आहे, उत्पादन पद्धती, वस्तू व सेवा. आता उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती या गोष्टी. आता भारतामध्ये जर बघितलं, उत्पादन पद्धतीचाही वापर केला जातो आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. आता उत्पादन पद्धतीमध्ये काय होतं, तर निव्वळ वस्तू व सेवांचं मूल्यवर्धी दर्शवते. निव्वळ वस्तू आणि सेवांचं. उत्पन्न असेल तर फक्त सेवा, हे लक्षात ठेवा. उत्पादन पद्धती म्हटलं तर निव्वळ वस्तू आणि सेवांचं मूल्यवर्धन दर्शवतं. कशांचं, वस्तू आणि सेवा, उत्पादन म्हटलं. आणि दुसरं म्हटलं तुम्हाला उत्पन्न जर विचारलं तर उत्पन्न हे फक्त सेवा सेक्टरचं निव्वळ देशांतर्गत उत्पन्न दर्शवतं. हे दोन्ही गोष्टी. आणि भारतामध्ये जेव्हा हे मोजण्याचा प्रयत्न केला तो राष्ट्रीय उत्पन्न, तर ह्या उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न दोन्हीचाही वापर केला जातो. उत्तर येतं वरीलपैकी सर्व. तिसरी एक पद्धत असते खर्च व प्रवाह पद्धत. खर्च व प्रवाह पद्धत. तर हे कशासाठी, कुठल्या सेक्टरसाठी वापरली जाते, तर जे बांधकाम क्षेत्र आहे, बांधकाम क्षेत्र. खर्च वापरताना खर्च पद्धत आणि प्रवाह पद्धत कशासाठी वापरली जाते, बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाते. बांधकाम क्षेत्र हे लक्षात असू द्या. म्हणजे याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके,
ठीक आहे. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे लेक्चर सिरीज माझ्या फ्रीमध्ये असतात. तुम्हाला जर रिस्पॉन्स मिळत चांगला वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. नवीन प्रयोग आहे, तुम्हाला मी माझ्या चॅनलतर्फे एकही रुपया कोणाकडून घेत नाही. हे सर्वांसाठी फ्री आहे. माझा उद्देश एक आहे, सर्वांपर्यंत आपलं एज्युकेशन, माझ्याकडे जे जे नॉलेज असेल तर अशा टाईपचं नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. एकच सजेशन आहे आणि रिक्वेस्ट म्हणे थोडक्यात, तर जेवढ्या लेक्चर जर आवडत असेल ट्रिक चॅनल, मी अजय कुमार गोसावी. आज आपण बँक विलिनीकरण हा टॉपिक थोडासा पाहणार आहोत. तर त्या बँक विलिनीकरणामध्ये काय काय चेंजेस झाले, कारण करंटली चेंजेसला मुद्दा म्हणजे जे सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या बँक आहेत तर तो इश्यू, त्यामुळे आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय त्याच्यावर आपण आज फोकस करणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनमध्ये सुरुवात करणार आहोत आपण ते म्हणजे आरबीआयची स्थापना कधी झाली तिथून. आरबीआयची स्थापना म्हटलं 1 एप्रिल 1935, फक्त याची तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यानंतर आरबीआय राष्ट्रीयकरण कधी झालं तर 1 जानेवारी 1949. हे बेसिकली गोष्टी ज्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एसबीआयचा कायदा, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा. एसबीआय कायदा म्हटलं 1955. ओके. आणि एसबीआय संलग्न बँक कायदा म्हटलं तर तो 1959. हे दोन गोष्टी लक्षात असू द्या. अगोदर एक समिती नेमली होती 1951ला, ती होती एडी गोरवाला समिती, किंवा त्या समितीला म्हटलं जातं अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती. एडी गोरवाला समिती, त्यालाच काय म्हटलं जातं, अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती नाव त्या समितीचं. ऍक्च्युली आता इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. पहिला पॉईंट येतो तो म्हणजे एसबीआय संलग्न बँक कायदा 1959 आहे. ठीक आहे. एसबीआयचा संलग्न बँक कायदा 1959 म्हणजे तेव्हा सुरुवातीला ज्या 8 संस्थानिकांच्या बँका होत्या तर त्या सरकारनं ताब्यात घेऊन त्याचं काय बनवलं होतं तर एसबीआय संलग्न बँक कायदा बनवला. त्याच्या थ्रू त्या सर्व बँका ताब्यात घेतलेल्या होत्या. ओके. 8 संस्थानिकांच्या. 1963 मध्ये लक्षात घ्या, 1963 मध्ये जे स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर त्यांना एकत्रित केलं होतं. कोणत्या दोन गोष्टींना बँकांना एकत्रित केलं होतं? स्टेट बँक ऑफ जयपूर, बिकानेर आणि जयपूर यांना काय केलं होतं? या दोन बँकांचं एकत्रीकरण झालं होतं. कधी झालं होतं? 1963. जेव्हा एसबीआयचा अभ्यास करतो, कारण एसबीआय म्हटलं की आपण लक्षात घ्या सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक. ओके. एसबीआय बँक म्हणजे काय? सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक मोठी बँक. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक मोठी बँक. ओके. हे लक्षात राहू द्या. मग एसबीआय मध्ये झालेले चेंजेस काय काय होते? ओके. एसबीआय म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक. तर एसबीआय मध्ये झालेल्या चेंजेस पैकी पहिलं महत्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचं विलिनीकरण 2008 साली. 13 ऑगस्ट 2008 ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचं एसबीआय मध्ये झालेलं विलिनीकरण. हा पहिला पॉईंट. ओके. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र. ठीक आहे. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र 13 ऑगस्ट 2008 ला. आणि दुसरे येतं ते म्हणजे 26 ऑगस्ट 2010 ला स्टेट बँक ऑफ इंदोरचं झालेलं विलिनीकरण. म्हणजे दोन गोष्टी एसबीआय मध्ये विलीन झालेल्या पहिलं लक्षात राहू द्या. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर. 2008 म्हटलं की सौराष्ट्र लक्षात ठेवायचं, 2010 म्हटलं की इंदोर लक्षात ठेवायचं. याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे राष्ट्रीयकरण बँकांचा तो टप्पा येतो. तो टप्पा म्हणजे 19 जुलै 1969. तारीख काय? 19 जुलै 1969. त्यावेळी पंतप्रधान होत्या. कोण होते पंतप्रधान? इंदिरा गांधी. बरोबर. इंदिरा गांधी. किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं? 19 जुलै 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. 14 बँकांचं राष्ट्रीय करताना अट काय ठेवली होती? ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहेत, 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहेत अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं 19 जुलै 1969 ला. ओके. हे पहिलं 14 बँकांचं झालेलं राष्ट्रीयकरण होतं. किती बँकांचं होतं? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण होतं. आता याच्यामधून तुम्हाला लक्षात ठेवायचं की या 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या म्हटलं होतं. तर 1969 साली ज्या राष्ट्रीयकरण झालं ज्या बँकांचं, त्याच्यामध्ये सर्वात जास्त ठेवी कोणत्या बँकाच्या होत्या? सर्वात जास्त ठेवी. ओके. सर्वात जास्त ठेवी हे 1969 ला, आणि सर्वात कमी ठेवी, या दोन पॉईंट इथं लक्षात घ्यायचे. ओके. सर्वात जास्त म्हटलं सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सर्वात जास्त ठेवी कोणाच्या होत्या?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्या बँकेच्या किती होत्या? सर्वाधिक जास्त ठेवी होत्या. सर्वात कमी ठेवी कोणाच्या होत्या असं विचारलं तर बँक ऑफ महाराष्ट्र. सर्वात कमी ठेवी कोणाच्या होत्या असं जर विचारलं तर ते येतं बँक ऑफ महाराष्ट्र. ओके, हे 2 पॉईंट. म्हणजे 19 जुलै तारीख सुद्धा लक्षात ठेवणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. तारीख सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 19 जुलै 1969ला 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या बँकांचं म्हणजे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याच्यामध्ये सर्वात जास्त ठेवी होत्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या, सर्वात कमी ठेवी होत्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या. तर हे झालेलं विलिनीकरण हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, हे लक्षात आलं. याच्यानंतर पुढचं विलिनीकरण राष्ट्रीयकरण हे काय झालं होतं? राष्ट्रीयकरण. ओके, राष्ट्रीयकरण. ठीक आहे, ह्याच 14 बँकांचं. त्यानंतर पुढचं राष्ट्रीयकरण झालं होतं ते 6 बँकांचं. ते झालेलं होतं 15 एप्रिल 1980 साली. किती बँका होत्या? 6 बँका होत्या. त्या बँकांच्या ठेवी किती होत्या? तर ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा अधिक आहेत अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण ह्या 1980 15 एप्रिल 1980 रोजी झालेलं होतं. म्हणजे हे पहिल्यांदा 2 गोष्टी ह्या लक्षात आल्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो म्हणजे 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या 2 पॉईंट. एक येतो 4 सप्टेंबर 1993 आणि 1 जानेवारी 1993. जानेवारी 1993 का महत्वाचं आहे तर खाजगी क्षेत्रामध्ये आरबीआयनं बँक स्थापन करण्याला दिलेली परवानगी. खाजगी क्षेत्रामध्ये, ठीक आहे, खाजगी क्षेत्र बँकाच्या रिलेटेडची गोष्ट येते ती जानेवारी 1993 मध्ये. आणि 4 सप्टेंबर 1993 का महत्वाचं आहे कारण न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये करण्यात आलं होतं. न्यू बँक ऑफ इंडिया चे विलिनीकरण कशामध्ये केलं होतं? पंजाब नॅशनल बँकेत. हे 4 सप्टेंबर 1993 ची ही न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब हे स्क्रॅप करा थोड्या वेळासाठी. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे इथून पुढे. न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण कशामध्ये करण्यात आलं होतं? पंजाब नॅशनल बँकेमध्ये करण्यात आलं होतं. हा पहिला पॉईंट. त्याच्यानंतर एप्रिल 2017 मध्ये पहिल्यांदा घोषित करण्यात आलं होतं की भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्या 5 बँका आहेत सहयोगी बँका, 5 सहयोगी बँका, त्या सहयोगी बँकांचं आणि जी महिला बँक 2013 साली स्थापन झाली होती याचं भारतीय स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण करायचं हे 1 एप्रिल 2017 साली सांगितलं आलेलं होतं. तेव्हाची ही न्यूज होती. मग ह्या 5 सहयोगी बँका कोणत्या होत्या? कशा लक्षात ठेवणार तर लक्षात ठेवायचं HMT BJP. H म्हणजे काय, M म्हणजे काय, T म्हणजे काय, B म्हणजे काय, G म्हणजे काय आणि P म्हणजे काय. आता ह्यामध्ये H म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ हैदराबाद. H म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ हैदराबाद. M म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ म्हैसूर. T म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. ठीक आहे. BG म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, की ज्यांचा ऑलरेडी आपण पाहिलं होतं स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर हे झालेलं आपण मी तुम्हाला अगोदर म्हटलं 1963 साल आता अगोदर सांगितलं होतं. बिकानेर जयपूर एकत्र कधी झालं? 1963. तर हे BG म्हणजे बिकानेर आणि जयपूर आणि P म्हणजे पटियाला. हे ज्या 5 सहयोगी बँका होत्या त्यांचं विलिनीकरणाचा इश्यू तो स्टेट बँकेमध्ये झाला. म्हणजे स्टेट बँक ऑफ बिकानेर, जयपूर, म्हैसूर, त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद यांचं विलिनीकरण 1 एप्रिल 2017 ची ती न्यूज होती, सुरुवातीला करायचं टार्गेट होतं. त्याच्यामध्ये आणखी ऍड काय केलं होतं? महिला बँक. म्हणजे महिला बँकेची स्थापना कधी आहे? 2013 साली. महिला बँकेची स्थापना 13 साली. हेडक्वार्टर दिल्लीला होतं. महिला बँक स्थापन करणारा, प्रश्न असा विचारला, महिला बँक स्थापन करणारा भारत जगातला कितवा देश आहे? तर महिला बँकेची स्थापन करणारा भारत जगातला 3रा देश आहे. कितवा देश आहे? 3रा. हे लक्षात असू द्या. मग त्याच्यानंतर मग पुढे येतं 2018 मध्ये, म्हणजे ऍक्च्युली एप्रिल 2019 मध्ये न्यूज आली होती बघा, विजया बँक आणि देना बँक. विजया बँक आणि देना बँक बँक ऑफ बडोद्यामध्ये गेल्या. 2019 एप्रिल 2019 मधली ती न्यूज होती. डिक्लेअर अगोदर केलं पण ते नंतर झालं होतं एप्रिल 2019. तर ह्याच्यामध्ये विजया बँक आणि देना बँक, विजया बँक आणि देना बँक विलिनीकरण कशामध्ये झालं? बँक ऑफ बडोदा. आलं लक्षात? बँक ऑफ बडोदा. हे एप्रिल 2019 मध्ये एक न्यूज आली होती त्याच्या रिलेटेड येतं. ओके, हा पॉईंट झाला. आपण जे आता लेक्चर बघतोय कशासाठी? तर या पॉईंटसाठी.
ऑगस्ट 2019 मध्ये पहिली न्यूज आली होती ती म्हणजे 10 बँकापासून 4 बँका हे एकत्रित होणार आहे. 10 बँकापासून 4 बँका म्हणजे काय, तर सध्या सार्वजनिक क्षेत्रातली, तुम्हाला असा प्रश्न विचारला सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक कोणती असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येते SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. 2 नंबरला सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठ्या बँकेमध्ये 2 नंबरला कोणती येते तर पंजाब नॅशनल बँक येते, पंजाब नॅशनल बँक. 3 नंबरला कोणती येते विचारलं तर बँक ऑफ बडोदा. 3 नंबरला कोणती येते बँक ऑफ बडोदा. ओके, बँक ऑफ बडोदा. ठीक आहे, बँक ऑफ बडोदा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे हे तर लक्षात ठेवायचं आहे. तर ऑगस्ट 2019 मध्ये ज्या 10 बँकापासून 4 बँका झाल्या, म्हणजे काही बँकांचं विलिनीकरण काही बँकांमध्ये झालं असणार, हे डेफिनेटली आहे. तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक. ओके, आता सार्वजनिक क्षेत्रातल्या पहिल्या 4 मोठ्या बँका जर विचारल्या, SBI 1 नंबर, PNB 2 नंबर, बँक ऑफ बडोदा 3 नंबर, 4 नंबरला कॅनरा. 4 नंबरला कॅनरा. एवढं इथं लक्षात घ्यायचं आहे. आता सध्या चर्चेतला मुद्दा तो होता तो म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2 बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2 बँकांचं विलिनीकरण करण्यात आलं. तर त्या 2 बँका कोणत्या होत्या हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँक म्हटलं तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ओरिएंटल ओके, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि दुसरी म्हणजे युनायटेड बँक, दुसरी म्हणजे युनायटेड बँक. तर या दोन्ही बँकांचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. दुसरा मुद्दा चर्चेत होता तो म्हणजे सिंडिकेट बँक. ओके, सिंडिकेट. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या कॅनरा बँकेमध्ये कोणत्या बँकेचं विलिनीकरण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येतं सिंडिकेट बँक. म्हणजे सिंडिकेट बँक कशामध्ये ऍड केली, कॅनरा बँकेमध्ये ऍड केली. ओके, सिंडिकेट बँक कशामध्ये ऍड केली, कॅनरा बँकेमध्ये. म्हणजे सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण कशामध्ये झालं तर कॅनरा बँक ऑफ कॅनरामध्ये झालं. तर हा एक दुसरा पॉईंट चर्चेत होता. तिसरा होता तो म्हणजे युनियन बँक. ओके, युनियन बँकेमध्ये काय ऍड केलं तर युनियन बँकेमध्ये ऍड काय केलं तर 2 गोष्टी, एक म्हणजे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक. ओके, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे दोन्ही कशामध्ये ऍड केलं होतं तर युनियन मध्ये केलं होतं. लक्षात, आंध्र आणि कॉर्पोरेशन. ओके, आणि याच्यानंतर इंडियन बँक म्हटलं त्याच्यामध्ये अलाहाबाद बँक येते. इंडियन बँक मध्ये काय ऍड केली, अलाहाबाद बँक. ओके, हे एक महत्वाचा पॉईंट होता. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं 10 बँकापासून 4 म्हणजे काय, ही 1 नंबर, ही 2 नंबर, ही 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे या 10 बँकापासून तयार किती झाल्या महत्वाच्या मेन असणाऱ्या की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ती म्हणजे 4 बँका. एक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक, कॅनरा बँक मग कशा सिंडिकेट बँक त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. युनियन बँक म्हणलं की आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक हे लक्षात घ्या आणि इंडियन बँक म्हणलं की अलाहाबाद त्यामध्ये ऍड करण्यात आलं. तर हा जो इश्यू होता बँक विलिनीकरणाचा तो महत्वाचा होता. दुसरं महत्वाची गोष्ट सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँका म्हटलं तर SBI 1 नंबरला येते हे लक्षात घ्या. पंजाब नॅशनल बँक सध्या 2 नंबरला येते, बँक ऑफ बडोदा 3 नंबरला येते, कॅनरा बँक 4 नंबरला येते, युनियन बँक 5 नंबरला येते. अशा पद्धतीने त्याचा तो क्रम आहे. परीक्षेसाठी हे सुद्धा पॉईंट महत्वाचं आहे. म्हणजे आपण आज काय कव्हर केलं तर सुरुवात केली होती आपण RBI विलिनीकरण याच्यापासून, म्हणजे RBIची स्थापना कधी, त्याचं राष्ट्रीयकरण, SBI कायदा 1955, संलग्न बँक कायदा म्हणजे 8 संस्थानिकांच्या बँका घेऊन एकत्र केलं. SBI बँक बिकानेर आणि जयपूर हे एकत्र कधी झालं 63 मध्ये. त्यानंतर 13 ऑगस्ट 2008 स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचं SBI मध्ये विलिनीकरण. 26 ऑगस्ट 2010 स्टेट बँक ऑफ इंदोरचं विलिनीकरण. ओके, म्हणजे 8 होत्या हे लक्षात घ्या, इथं 8 होत्या. त्यानंतर हे दोघं एकत्र झाल्यामुळे किती राहिल्या, 7 राहिल्या. हे 7 राहिल्यानंतर ही सौराष्ट्र आणि इंदोर गेली, याचा अर्थ खाली किती राहणार आहेत, 5. जे 5 राहणार आहे म्हणजे आपण इथं जे म्हटलं मी 5 सहयोगी बँका, ह्या ज्या 5 म्हणजे बिकानेर, जयपूर, म्हैसूर, त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद यांचं विलिनीकरण 1 एप्रिल 2017 ते झाल्यामुळं आणि आता लेटेस्ट मध्ये ते चर्चेत आल्यामुळे हा पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला विलिनीकरण म्हणजे इथं घोषणा झाली होती. ठीक आहे, इथं घोषणा झाली होती तेव्हापासूनच. तर अशा पद्धतीने तुम्हाला यामधून लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे तो प्रश्न कसा आहे ते करता येतं. दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा सायमल्टेनियसला राष्ट्रीयकरणाचा, तो म्हणजे 19 जुलै 1969 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या. सर्वात जास्त ठेवी कोणाच्या, सर्वात कमी ठेवी कोणाच्या हे लक्षात घ्या. मग 15 एप्रिल 1980 ला 6 बँकांचं झालं, तो पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत 93 ला आणि मग खाली आपला जो इश्यू चर्चेत आला होता 10 बँकेपासून 4. म्हणजे या पद्धतीनं जो बँक विलिनीकरणाचा टॉपिक आहे तर हा शॉर्ट बट स्वीट पण तुम्हाला समजला असेल. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल.